ते नीट लाव. रेडी झालं. म्हणू नको. नमस्कार. आवाज नाही आला. सर्व व्यासपीठावर उपस्थित आपले गुरुजन, शिक्षक आणि माझे मित्र मंत्री सर्वांचे स्वागत करतो. आपला हा कार्यक्रम 1 महिन्यापूर्वीच ठरला आणि अचानक एवढ्या संख्येला आपण उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो. सगळ्यात पहिल्यांदा आजचा हा जो दिवस आहे तो आपली बॅच 2003-04ला पासआउट झाली आणि पुढं आपण कॉलेजचं शिक्षण घेण्यासाठी पुढं आपण शाळेतून बाहेर पडलो. आज 2022 आहे तर 17-18 वर्ष झालेले आहेत आपलं शिक्षण पूर्ण होऊन. तर आपण साधारण 5वी पासून 10वी पर्यंत ही साधारण 6-7 वर्ष आपण शाळेमध्ये होतो आणि त्या 10 वर्षांमध्ये ज्या आठवणी आपल्या तयार झालेल्या आहेत त्या आठवणींना पुनश्च एकदा उजाळा देण्याचा प्रयत्न आपण या दिवशी करणार आहोत. त्या निमित्तानं आपण इथे सर्वजण जमलेलो आहोत. आता त्यातली एक आठवण मी इथं सांगू इच्छितो. ज्यावेळी माझा नंबर येईल त्यावेळी दुसरी एक आठवण सांगू. 2 आठवणी सांगायला मला चान्स मिळाला. आता इंट्रोडक्शन आहे काय सांगितलं नाही. नाव कुठं सांगितलं कुठं काय काहीच नाही सांगतो ते सांगा सर्वांनी. ठीक आहे. मी माझं स्वतःचं पहिल्यांदा इंट्रोडक्शन देतो. तर असं चुकला तुम्ही की असं सांगितलं पाहिजे. तर सर माझं नाव यशवंत थोरात. मी 2003-04ला श्री शिवाजी विद्यालय कारवी इथून 10वी पासआउट झालो. तिथून मी सर 11वीला वायसी कॉलेज कराड तिथं ॲडमिशन घेतलं. मला पर्सेंटेज कमी असल्यामुळं तिथं मला थोडंसं मॅनेजमेंट कोट्यातून ॲडमिशन घ्यावं लागलं. सायन्सला ॲडमिशन घेतल्यावर मी तिथं TY पर्यंत होतो. तिथं माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं आणि स्टॅटिस्टिक्स या विषयामध्ये मी ग्रॅज्युएट झालो. तिथून मी ओव्हरऑल विद्यापीठामध्ये 5वा आल्यामुळं मला पुढं शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर इथं डायरेक्ट ॲडमिशन मिळालं. तिथं माझी MSc झाली 2011ला आणि 2011ला MSc झाल्यावर त्याच वर्षी साधारण 8 वर्षानंतर MPSCचे फॉर्म सुटलेले. मी तो पहिला फॉर्म भरला आणि त्या MPSCच्या बसमध्ये बसलो आणि पास झालो. साधारण पहिली रिटर्न टेस्ट होती, नंतर इंटरव्ह्यू आणि सिलेक्शन झालं. म्हणजे पहिल्या प्रयत्नामध्ये मला यश आलं. UPSCची मी ॲक्च्युली तयारी करत होतो
त्याच्यामध्ये थोडक्यात माझं सिलेक्शन गेलं होतं, पण MPSC माझं लगेच सिलेक्शन झालं. आता मी सर पहिलं पोस्टिंग माझं रायगडला होतं, डिस्ट्रिक्ट स्टॅटिस्टिकल ऑफिसर 2013 ते 16. त्यानंतर जिल्हा परिषद साताराला माझं दुसरं पोस्टिंग झालं. तिथं माझं सहाय्यक प्रकल्प अधिकारी म्हणून पोस्टिंग झालं. तिथं माझ्याकडे 2 स्कीम होत्या. एक सर गायकवाड सरांचं स्वागत. सर या 2 वर्ष झाली आणि सध्या माझ्याकडे 2 स्कीम आहेत. ते आमदार फंड, खासदार फंड आणि डोंगरी विकास कार्यक्रम. या 3 स्कीमचं मॅनेजमेंट पूर्ण सातारा जिल्ह्याचं आहे माझ्याकडे. आता हे झालं माझं इंट्रोडक्शन. आता याच्यामध्ये नेक्स्ट जे आहे ते शाळेतला एक प्रसंग आहे, तो मला इथं आवर्जून सांगावा वाटतो. सर्व आपले शिक्षक आहेत, मित्र आहेत. आता मी जसं बोलतोय तसं शाळेमध्ये तेवढं स्टेज डेअरिंग नव्हतं आणि त्याच्या बाबतीत एक घडलेला प्रसंग आहे, तो मी इथं आवर्जून सांगू इच्छितो. काय झालं होतं, आम्हाला शिक्षक दिनामध्ये पार्टिसिपेट व्हायचं होतं आणि मी 10वीला होतो. आम्ही सगळे मित्र प्रत्येकाने एक विषय घेतला की मी हा शिकवणार आहे, मी अमका विषय शिकवणार आहे. मी पण एक विषय घेतला आणि आमचं ठरलं की आपण आता शिक्षक दिन 1 दिवस पूर्ण शाळा रन करायची, आपण शाळा चालवून बघायची, कसं वाटतं ते बघायचं. आणि आमच्यातल्या काही 1-2 मित्रांनी मुख्याध्यापक या पदासाठी ऍप्लिकेशन केलं होतं आणि मुख्याध्यापक म्हणून त्यांचं ऍप्लिकेशन, आता त्यावेळी आमचे क्लास टीचर होते आमचे कदम सर आणि मला वाटतं बलुकडीचे चव्हाण सर होते. आता मी तर काही ऍप्लिकेशन केलं नव्हतं मुख्याध्यापक या पदासाठी आणि मला माहित होतं त्याच्या अडचणी पुढच्या काय आहेत. पुढची अडचण काय होती, लास्ट इयरचा एक्सपिरियन्स जो होता, जो मुख्याध्यापक झाला होता, त्याला लिंगाडे मॅडमनी थोडंसं बोलल्या होत्या, कारण त्याचं भाषण व्यवस्थित झालं नव्हतं. म्हणजे सर्व शिक्षकांनी मिळून त्यानं भाषण ते कागदावर लिहून आणलं होतं आणि त्याचं भाषण तो व्यवस्थित करू शकला नाही सर्व मुलांसमोर. ही गोष्ट माझ्या लक्षात होती आणि त्याच्यामुळं मी काही मुख्याध्यापक होऊ इच्छित नव्हतो. परंतु चव्हाण सरांनी येऊन मला सांगितलं की तुम्ही उभं राहा, तुम्ही मुख्याध्यापक आहे. माझा समस्या कुठं झाली की मला स्टेज डेअरिंग अजिबात नव्हतं त्यावेळी, अजिबात स्टेज डेअरिंग नव्हतं, बोलायला काही सुचत नव्हतं. मग दुसरा प्रश्न पडला की आता 2 दिवसावर शिक्षक दिन आलाय, ते शिकवायचं राहिलं बाजूला, मी भाषणाच्या मागे लागलो, बोलायचं काय. मग सगळ्यात पहिल्यांदा मी 9वीला आम्हाला क्लास टीचर थोरात मॅडम होत्या, त्यांच्याकडे गेलो. मॅडमना म्हणलं, मॅडम असं आता मला भाषण करायचं आहे आणि मी काय करू. आता मला प्रश्न पडला, मी कधी स्टेजवर बोलले नाही आणि सगळे 700-800 मुलं समोर असणार. मॅडम म्हणल्या, मॅडमने फार चांगलं उत्तर दिलं. मॅडम म्हणल्या, मुख्याध्यापक झाल्यावर काय वाटतंय ते तुम्ही लिहून काढ. आता काय वाटत ना, काय झालं, भीती वाटायला लागल्या, भीती खूप वाटते. त्याच्यामुळं मॅडमनी तरी काही सांगितलं नाही काय बोलायचंय ते. त्याच्यानंतर इतर शिक्षकांनाही मी भेटलो, पण काही भाषण तयार झालं नाही. थोडक्यात मी ओढून काढून एक 15-20 लाईनचं भाषण तयार केलं आणि त्यानंतर ते अडखळू नये म्हणून मी काय केलं, एक 15-20 वेळा आरशासमोर ते मोठमोठ्यानं वाचलं घरी जाऊन, जेणेकरून तिथं काही हे व्हायला नको. आणि स्टेजवर जाऊन तो कागद उघडला, जणू काही समोर कोणीही नाही असं समजून मी ते भाषण वाचलं. अतिशय चांगल्या प्रकारे मी वाचलं ते भाषण आणि अशा पद्धतीनं भाषण झालं. आता त्याच्या पुढचं अजून एक प्रॉब्लेम होता. त्या दिवशी आपल्या शाळेमध्ये गणपती बसवला जातो, गणेशोत्सव होता आणि गणपती बसवला होता आणि ती आरती मुख्याध्यापकाच्या हस्ते होती. आरती पण म्हणायची असते, पण आरती एक म्हणायची नसते, सगळ्या आरत्या म्हणाव्या लागतात.
ती दुसरी प्रॉब्लेम होता. आता आरती कशी म्हणायची, तर आमच्यात एक मुलगा होता वतुकडीमध्ये, मला वाटतं ज्योतिराम त्याचं नाव आणि रणजित, त्या दोघांनी ती त्यांच्या 8-10 आरत्या पाठ होत्या. त्यांनी अतिशय चांगलं सहकार्य केलं मला त्या दिवशी. मला काय आरती म्हणावी लागलेली आहे आणि त्या एक 15-20 मिनिटं आरती चालली आणि त्याच्यामध्ये तो मुख्याध्यापक होण्याचा जो माझा दिवस होता शिक्षक दिन, तो निभावून गेला कसा तरी अतिशय चांगल्या प्रकारे. लेगाडे मॅडम मला अजिबात काही बोलले नाही. असा तो प्रसंग आहे. आता हे थोडक्यात मी सांगितलं तर आपल्यापैकी आता आपल्या सर्वांच्या काही आठवणी असतील शाळेबद्दल, त्या तुम्ही सांगाव्यात असं मी 2 शब्द व्यक्त करतो. आणि यामध्ये आपण आता काय, आता मला थोडी बोलायची स्टेजवर सवय आहे, पण आता माझे मित्र काही बरेचसे आहेत त्यांना सवय नाही. त्यांच्या रेफरन्ससाठी मी इथे एक कागद ठेवतो, त्याच्यामध्ये लिहिलंय काय ते दाखवतो, वाचतो. तुमचं नाव सांगा, शिक्षण सांगा. शिक्षण सांगायचं नसेल स्किप करा. लक्षात आलं का? एक लोक म्हणजे कशाला शिक्षण, ठीक आहे, मग शिक्षण स्किप करा आणि सध्या काय करतो थोडक्यामध्ये तुम्ही सांगावं आणि आपल्यापैकी सर्वांनी बोलावं अशी माझी इच्छा आहे वैयक्तिक. त्याच्यामुळं दोन्ही नावं सांगावी म्हणजे बॅलन्स होईल, कोणालाही राग येणार नाही. कारण शूटिंग चालू, व्हिडिओ नंतर बघितला जाणार आहे. तर असे 3 मुद्दे कागद मी इथंच ठेवतो आणि कोणाचंही नाव न घेता डायरेक्ट एका लाईन सरळ प्रत्येकानं मनोगत व्यक्त करावं. सविता थोरात आणि आताचं नाव सविता मोरे. मी तामिळनाडू सेलममध्ये असते. आता 8 दिवस झाला आहे. मी शिक्षण माझं बी. मला तुम्हा सगळ्यांना भेटून खूप आनंद झाला. म्हणजे ह्या कोविडच्या ह्याच्यामध्ये कुणाची भेट होईल असं वाटलं पण नव्हतं, पण सगळ्यांना भेटून खूप आनंद झाला. माझ्या सर्व गुरुवर्यांना मी आभार मानते, त्यांनी सर्वांनी कार्यक्रमाला उपस्थित माझ्या मित्रांचा सिल्वर बिझनेस आहे. आता अमृता सावंत बलूस सावंतपूरमध्ये असते. मिस्टर शिक्षक आहेत, 2 मुलं आहेत. पहिले दिवस आता येणार नाही, तर खरंच ते दिवस आठवले की चेहरा स्माईल. माझं पहिलं नाव अर्चना भास्कर जाधव, लग्नानंतरचं नाव अर्चना अमित गोळे. माझ्या मिस्टरांचं फर्टिलायझरचं शॉप आहे आणि मी सध्या रहमतपूर कोरेगावमध्ये राहते. सैनिक बँकेमध्ये मी स्वतः जॉब करते, कॅशियर म्हणून आहे आता सैनिक बँकेमध्ये. सर्व शिक्षकांना भेटून खूप आनंद झाला, मित्रमैत्रिणींना भेटून खूप आनंद झाला. खूप दिवसातून भेटली सगळे, खूप बरं वाटलं. थँक्यू. माझं पहिलं नाव वैशाली धोंडीराम थोरात. आता माझं नाव वैशाली रोहिदास जाधव. मी वाई तालुक्यातील गुळुम गावमध्ये असते. माझे मिस्टर खंडाळा आहेत, त्या MPK कंपनीमध्ये जॉबला आहेत. मला 2 ट्विन्स मुलं आहेत, एक मुलगा एक मुलगी. आणि मी घरून आता माझं टार्गेट आहे की माझ्या बेळगावमध्ये हायवेला एक मोठं सागरचं केक शॉप आहे. तसं माझं फ्युचरला मी मोठं काहीतरी बिझनेस करणार आहे, हे माझं टार्गेट आहे. पण सध्या मी घरूनच केक शॉपचं सगळं काम करत असते, माझी सगळी फॅमिली बघून. आणि एवढं मोठं एक माझं टार्गेट आहे माझ्या गावामध्ये. आता असं केक शॉप वगैरे काही नाही, ते बनवायची माझी जिद्द आहे आणि मी ती लवकरच पूर्ण करणार. गुरुजनांना माझा नमस्कार. आणि मला सगळ्यांना भेटून खूप आनंद झाला, कारण कोविडच्या काळात कोणाशीही कसलीच भेट होत नव्हती. माझ्या मित्रवर्गांनी मैत्रिणींनी सगळ्यांनी हा कार्यक्रम मॅनेज केला, त्या सगळ्यांचे आभार. आणि तुम्हा सगळ्यांना
माझं नाव अर्ध्या लोकांना तर माहिती लिंगा मासे मुलींना माहिती आहे. मी श्रीकांत सावंत राहणार कोरेगाव. 10वी 8वी क 8वीला आम्ही कारवेळ शाळेत आलो. 8वी क 9वी क आणि 10वी होतो. त्या 3 वर्गात शिक्षण घेतलं. सगळ्या गुरुवाऱ्यांच्या यांच्या आशीर्वादाने घडलो. आज बऱ्याचपैकी म्हणजे मला कुणीच भेटत नाही. जास्तीत जास्त वैभव थोरात, गणेश शिंगे अशी 2-4 लोक भेटतात. कारण मी नसतो तिथं सहज. मी आता 2009ला म्हणजे माझं शिक्षण आता सांगायला काय 12वी झालं पाहिजे. FY केलंच नाही. कारण 12वी माझी झाली. त्याच्यानंतर 2009ला मी इंडियन आर्मीमध्ये भरती झालो. राजस्थान, त्याच्यानंतर सियाचिन ग्लेशियर, त्याच्यानंतर दिल्ली, नंतर अरुणाचल चायना बॉर्डर आणि आता मी जम्मूमध्ये आहे. 2.5 वर्ष झालं. चुकून मी जम्मूला वगैरे वैष्णोदेवी वगैरे बघायला आलं तर मला नक्की कॉल करा. तुम्हाला सगळी मदत करण्यात येईल. मी असतो जम्मूमध्ये. जम्मूपासून 8 वर्ष जुनी आठवण काय सांगतो. कारण मी पहिल्यापासून म्हणजे 7वी 8वी असल्यापासून हिंदीमध्ये शब्द शरारती समाजाला मार खाल्लाय मी बऱ्याच उभा केलेला मला मांडणे केली. म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आहेत तेवढ्या होत राहतात. माझी काय आठवण अशी आहे, मुलींनी मला ओळखलंच नाही. आलेल्या विचार तुझं नाव काय, ती काय स्टेजवरच जाऊन सांगतो. अशा गोष्टी आहेत. आणि करिअर घडलं बऱ्यापैकी सगळ्या लोकांना भेटून मला आनंद झाला. जसं की हेमंत वगैरे, यशवंत साहेब म्हटलं पाहिजे कारण सिनियर आहे. रिस्पेक्ट दुनिया लोक सगळी त्यांचा रिस्पेक्ट करते, आपणही त्यांचा रिस्पेक्ट करा. कारण त्यांनी एवढं कष्ट घेतले आणि अशा ठिकाणी पोहोचले MPSC UPSC करून त्या लोकांचा रिस्पेक्ट करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. बाकी शिक्षक लोकांना भेटून खूप आनंद झाला. सगळ्या बॅकवर्ड आले लेट आले तरी मी तुम्हाला पुन्हा एकदा नमस्कार मला. असं माझ्या पण कॉन्टॅक्टमध्ये राहा. काही वेळ पडली कुणाला मदत लागली असेल तर आपण एकमेकाला मदत करू. एखादा असू एखाद्याला अडचणी म्हणजे अडचणी कुणाला नसतात, सगळ्यांना असतात अडचणी. जरी काय आपल्याकडून जर होत असेल एखाद्याची मदत किंवा कुणाचं काय असेल तर आपल्या सगळ्या ग्रुपवरती शेअर करा. सगळ्यांना मदत करण्यात येईल. आणि हा कार्यक्रम अतिशय उत्तम. आणि मला वाटलं नव्हतं, मी ग्रुपवर एकदा 2दा म्हटलं पण मला वेळ भेटणार नाही. कारण माझी सुट्टी 20 दिवस किंवा 30 दिवस एवढी सुट्टी असते माझी. या सुट्टीमध्ये हा कार्यक्रम मिळाला हे माझं पण भाग्य. आणि एवढ्या लोकांना यातल्या मी बऱ्याच लोकांना मी तर ओळखलंच नाही. त्या 2-3 जणांना तर मी नाव विचारलं, बाबा तुमचं नाव सुट्टीला येणार गावातच. मी येणार वर्षातून गावात किंवा इंग्रजी फिरत असते. एवढंच काम आहे, काय करायचं. आणि काय सांगतो, सगळ्यांना पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार. मला या कार्यक्रमात येता आलं आणि माझ्यासाठीच कार्यक्रम ठेवला असं मला वाटलं. कारण माझी सुट्टी आणि हा कार्यक्रम दोन्ही मिळून आणला. त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद. त्याच्यानंतर HM कॉलेजच्या समोर एक माझं शॉप आहे श्री मोबाईल म्हणून. बरोबर HM कॉलेजच्या अपोजिट साईडला श्री मोबाईल शॉप आहे. आणि दुसरं नेक्स्ट शॉप आपलं कॉटेज हॉस्पिटल येणार. कॉटेज हॉस्पिटल समोर तिथे एक शॉप आहे. असे मोबाईलचे दोन्ही शॉप मिनिमम 15 ते 16 वर्ष झालं हे कंटिन्यू त्या बिझनेसमध्ये मी असतो. हा बिझनेस करत करत मी आपले रक्षाबंधन असो, लग्नानंतरची प्रियंका चौधरी. मी माझं MBA कम्प्लीट झालं आणि MBA नंतर मी जॉब केला. नंतर मी शाळेत पण येत होते, जॉब करत होते. माझे मिस्टर IT इंजिनियर पुण्याला. राधिका जगताप. आडनाचं नाव राधिका सुहास सूर्यवंशी. मी आता मुंबईला असते. मिस्टर फार्मास्युटिकल कंपनी त्यात कामाला आहे. मला 2 मुलं आहेत. आणि आज खूप छान वाटते इथे येऊन. अजून कोण ओळखलं नाही आहे जास्त म्हणजे मुलांच्या पैकी. पण थँक्यू सो मच तुम्ही सर्व शिक्षक आल्याबद्दल. थँक्यू सर. सर लेट आले. मला 2 मुलगा 9 वर्षाचा आहे
मुलगी आजच्या पद्धत तिथला म्हणजे तिथलं इमर्शन. हा एक वर्ष लागेल. शिक्षकांना पण आणि मित्रमैत्रिणींना पण म्हणजे आत्ताच भेटलोय आपण आजच भेटलोय तरी पण सगळ्यांना माझ्याकडून माझं नाव शुभांगी संभाजी थोरात. लग्नानंतर शुभांगी संदीप थोरात. मला मोपरामध्ये दिले तांब्याचे इथे गाव आहे आणि आम्ही आत्ता सध्या पुण्याला असतोय. आता 5 महिन्यापूर्वी मला मुलगा झाला आहे. तो लहानच आहे. त्याला घेऊन सगळे घरी आणि माझे मिस्टर CBY कन्सल्टन्सीमध्ये सिनियर अकाउंटंट म्हणून आहे. मी 10वी नंतर ITI केला, त्याच्यानंतर डिप्लोमा केला. मी भोसरीला इलेक्ट्रॉनिक इंटरकनेक्ट इंडिया कंपनी आहे तिथे 14 वर्ष परमनंट जॉब केला आणि आता बाळ झाल्यानंतर स्किप केलं. आणि आता नाव श्रेणी थोरात. माझे मिस्टर आनंद इलेक्ट्रॉनिक्समध्ये कामात आहे आणि मला 2 मुलं आहेत. मुलगी 10 वर्षाची आहे, 11 वर्षाची आहे, मुलगा 10 वर्षाची. मला इथेच देते कारव्यात. शिक्षकांचे आभार, मुला मुलींचे आभार. या ठिकाणी आपण कार्यक्रम घेतला म्हणून तुमचे सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो. माझं नाव सागर थोरात. मी आपलं सध्या कोयना आणि कृष्णा दूध संघाची एजन्सी आहे आणि एक्झिबिशनमध्ये स्टॉल पण असतात. माझे 15-20 मुलांचा ग्रुप आहे आमचा. तर आता आठवण सांगायचं झालं तर बऱ्याच दिवसांनी चान्स सापडला. तर शाळेत असताना एक दगड बनवलेलं कॉपी करायचं. तर दगड मी सुताराकडून बनवलेलं. दगडाच्या खाली एक स्पेस होता, त्यात काय वगैरे बसत होतं व्यवस्थित. बऱ्याच वेळा कुणाला सापडलेलं नव्हतं. फक्त कदम सरांनी ते उडकून काढलं. चाललं चांगलं बऱ्यापैकी चांगली माणसं मिळाली. फक्त कदम सरांनी बरं सापडल्यानंतर उलटा तसा धरला माझा आणि त्याच्यावर छडी मारली. तर त्यावेळेस अंगठा माझा जरा हाडच निसटलेलं. पावलं नाही त्या दवाखान्यात जास्त काही खर्च नव्हता. अंगठा अजून असा होतोय मला. दुसरी गोष्ट एक अशी की सर्वांसमोर सांगतो, आजपर्यंत मी थँक्यू म्हणलेलं नव्हतं यशवंत थोरातला. फक्त एक वेळ अशी होती की मुंबईत बांद्र्याच्या ठिकाणी एक स्टॉल होता एक्झिबिशनमध्ये. MMRD मैदान आहे बांद्र्याच्या ठिकाणी. तर एक फाईल मी कलेक्टर ऑफिसला माझी दिली बचत गटाला. तर फाईल जवळजवळ एक 8-10 दिवस पडूनच होती फाईल. कोणी तिकडे जरा लक्ष दिलेलं नव्हतं. आणि त्या ठिकाणी मला समजलं की त्या ठिकाणी आपला एक मित्र आहे यशवंत थोरात म्हणून, स्टॅटिस्टिक्स ऑफिसर आहे. मग यशवंत मी फोन केला आणि असं सांगितलं की त्याला माझी अशी फाईल एक आहे ती कलेक्टर साहेबांच्याकडून मंजूर करून घे. तर त्या ठिकाणी त्याने एक फाईल 4 दिवसात ती मंजूर केली. त्यामुळे तो स्टॉलमध्ये माझ्या 17 जिल्ह्यातून एकच स्टॉल होता माझा, तो फायनल झाला. त्यामुळे त्याचं देखील या ठिकाणी मी आभार मानतो. मित्र आहे जवळचा माझा आणि या ठिकाणी काकडे मॅडम आले, त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत. ठीक आहे. या ठिकाणी माझं भाषण हॅलो.
मोठ्यानं बोल ना, मोठ्यानं. माझं नाव माझ्या मोहन, मी जॉब करतो जे शुगरला. थोडासा बिझनेस होता. अगोदर 10वी नंतर मी 1 वर्ष थांबलो. नंतर 2 वर्ष मी पुण्यात गेलो. तर आपण फॅक्टरी होती स्केल कुकिंगची, मी ते करत होतो. तिथे काय मला मूड लागला, तिला खेळ करत होतो. त्यामुळे परत मी गालो. गावी आल्यानंतर 2 वर्ष तिथे माझा चुलत भाऊ आणि रिलायन्स डिस्ट्रीब्युटर घेतलं. तिथं मी काम करत होतो. म्हणजे ते माझ्या हातात दिलं सगळं. हे बघत बघत मला बी तिथे जरा हे वाटायला होतं, माझं शिक्षण जास्त काय तर बिझनेसमध्ये म्हणलं मी बाहेर म्हटलं मला काय ठेव. 2 वर्षानंतर मी शुगर फॅक्टरीमध्ये गेलो. 9 वर्ष झाले मी तिथं जॉब विथ ते जॉब करत होतो. म्हटलं ठीक आहे. पुढे गेला, सोन्याच्या खणीमध्ये ते सोनं मिळवू लागलं आणि विकू लागलं. त्या प्रांतामध्ये तो सगळ्यात मोठा धनाढ्य व्यक्ती झाला आणि पैसे होता. त्याचं मन पैशाकडून थोडं वळायला लागलं. त्याच्यानंतर काही दिवसानं त्याला तो 60 वयावरती आला आणि त्याला ते साधू भेटले घ्यायची. ठीक आहे, अहो माझ्याकडे भरपूर आहे सगळं, मला काय नको. आपण सोने आणि हिरा नाही याच्यामध्ये फरक आहे का? जा जरा पुढे. तो पुढे गेला आणि त्याला हिऱ्याची खाण मिळाली आणि तो हिरा विकू लागला. काही वर्षानं 5 वर्षानं तो 65 वर्ष हिनं मला काय सांगितलं तिचा उपभोग स्वतः. त्याबद्दल आपलं खूप खूप आभार. माझं शेवट माझ्या मी पत्रकार म्हणून कार्यरत आहे. KNS न्यूज चॅनल आहे माझं. पहिला 2 वर्ष मी जय महाराष्ट्रला होतो, त्यानंतर G24 वाजता केलं आणि जरा फिरायला लागला जिल्हा होता म्हणून आपलं स्वतःच काहीतरी करावं म्हणून इथं KNS न्यूज म्हणून न्यूज चॅनल होतं आणि पाठवता दिसतं. त्याचबरोबर इव्हेंट मॅनेजमेंट होतं. इव्हेंट म्हणजे जे राजकीय लोकांचं जे कॅम्पेनिंग होतं ते करतात. बाळासाहेबांचं कॅम्पेन बऱ्याच लोकांना असं आहे नाव घेऊ शकतो त्या पद्धतीने आहे. खूप खूप तुम्ही सर्वजणांनी अगदी लक्षात ठेवलेलंच आहे. कारण सगळ्यात पहिल्यांदा मला यशवंतचा फोन आला की मॅडम असं करायचं आहे म्हणून. तर म्हटलं मला शक्य होईल की नाही सांगता येईल. मला मी माझी व्यथा काय ती सांगितली. त्याच्यानंतर अजून एक फोन मला येत होते म्हणजे मोबाईलवर, पण ॲक्च्युली नाही कळलं म्हणजे नेमकं मला कोण रिमाइंड करते. आणि मग आज सकाळी मात्र मी काल यायचं की नाही संभ्रमातच होते. मी रात्री दवाखान्यामध्ये होते आणि पुन्हा यशवंतचा फोन आला. तर मी काही रिप्लाय दिला नाही फोनला. आणि त्याच्यानंतर मग सकाळी असं झालं की नाही मला जायलाच पाहिजे. आज मला खूप सगळेजण भेटणार आहे, बघायला मिळणार आहे आणि मला हे सगळे आठवलंय. तुम्ही सगळेजण आठवलं की खूप दिवसांनी मला हे सगळेजण बघायला मिळत आहेत. काय काय कोण कोण करतंय कसं कसं म्हणजे अगदी एक्साइट झाले मी सकाळी. मी मुलाला म्हटलं काही होऊ दे, उशीर झालं तरी चालेल पण आज जायचं म्हटलं. मला सगळ्या माझ्या मुलांना डोळे उघडून बघायला मिळणार आहे. आणि एक्साइटमेंट मी अक्षरशः गाडी पळवत आणली आणि मला खूप आनंद झाला आल्याने. चला मला सगळेजण बघायला मिळत आहे. तर तुम्ही सर्वांची ओळख तुमची पटली आहे. मला सचिन मध्ये भेटायचा मध्येच रस्त्यामध्ये असा ओळख द्यायचा. बरीच मुलं अशी आहेत की मी कुठेही दिसले तरी मॅडम करून ओळख द्यायची आणि माझ्या पटकन काही लक्षात यायचं नाही की नाही
आणि मग पुढं गेल्यानंतर मग बऱ्याच वेळा अरे हा होतं असं व्हायचं. तर तुम्हाला म्हणजे बघितल्यामुळे तर खूपच छान वाटलंय. सर्वजण चांगल्याच यशवंत अगदी मोठ्याच्यावर सर्वजण चांगल्याच क्षेत्रामध्ये तुम्ही कार्यरत आहात. आणि मला पण राणी म्हटली त्याप्रमाणे आम्ही सगळेजण बघायला मिळतात आणि छान वाटतंय अगदी. आजचा असा हा गेट टुगेदरचा प्रोग्राम बघून मला स्वतःला सुद्धा अशी इच्छा झाली आहे की माझ्या स्कूलमध्ये पण मी जाऊ आणि असं तुमच्यासारखं सुंदर गेट आता इथून मी जाईन ना पुन्हा परत तर मी कुठल्याही परिस्थितीमध्ये माझ्या स्कूलमध्ये मी असं तुमच्यासारखा गेट टुगेदरचा कार्यक्रम आयोजित करणार आहे. तर मला तुम्हाला सर्वांना पुढील भावी जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा, अभिनंदन तुमचं. आणि अशीच तुमची उत्तरोत्तर प्रगती होत राहावं आणि दरवेळेला आम्ही कुठेही असतो पण तुम्ही आमची आठवण काढावी आणि आम्ही तुमची आठवण काढावी असा हा बकुळीला जसा बहादर बहर यावा त्याप्रमाणेचा हा कार्यक्रम मला वाटतोय. त्याच्यामुळे मला फार आनंद झालाय आणि तुमच्या सर्वांना भावी जीवनाच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा सर्वांना. विद्युलता जयप्रकाश चौदाडे. मी या शाळेत जेव्हा आलेले तेव्हा मी अनमॅरिड होते 2001ला आणि माझं नुकतंच ग्रॅज्युएशन झालेलं, BEd झालेलं आणि मला एका शाळेमध्ये आणि माझं माहेर बाई आहे आणि आता सध्या विद्युलता बाळकृष्ण जगताप. मी सातारामध्ये सेटल आहे आणि साताऱ्यातल्याच रयत शिक्षण संस्थेच्या महाराजा सयाजीराव या विद्यालयात मी 14.5 वर्ष एकाच शाळेत काम केलेले. आणि हा जो योग आला म्हणजे खरं तर BEd झाल्या आमच्या माझा माहेर बाई आहे, बाईपासून लोणंद एक गाव होतं तर तिथं रयतची एक शाळा होती, तिथं मला जॉब मिळाला होता आणि मी इकडं पण ऍप्लिकेशन केलं कराडला तर तिथं मला परमनंट जॉब मिळत होता, तिथला टेम्पररी होता. तर मी घरच्यांना म्हटलं की ठीक आहे मला परमनंट जॉब करायचा आहे पण घरच्यांचं असं मत होतं त्यावेळी तुझं लग्न झालं नाहीये आणि आपलं कराडला म्हणजे कराड ओळखीचंच नाही, मी कराडला कधीच आले नव्हते, कारवारला त्याहून कधीच आले नव्हते तर ओळखीचं कुणी नाही तू जाऊ नकोस असं घरातल्यांचं मत होतं. पण माझं असं मत होतं की एक संधी आली तर आपण ती सोडायची नाही आणि करायचंच. तर घरातला थोडासा विरोध पण करून मी ही नोकरी स्वीकारली आणि 1 वर्ष झालं 2001 ते 2 असं 1 वर्ष जॉब केला. शाळेच्या काही तांत्रिक अडचणी होत्या, आम्हाला रिली ऑर्डर दिली 1 मेला शाळेनं आणि माझं 8 मेला लग्न झालं त्यानंतरच लगेच. मग त्यानंतर शाळेनं पुन्हा मला बोलवलं पण काही माझ्या अडचणी होत्या की मी येऊ शकले नाही. मग पुन्हा एकदा शाळेत इथल्या जाहिराती निघाल्या आणि पुन्हा एकदा संधी आली की ठीक आहे मी म्हटलं जाऊया आपण सातारा आणि कराड अपडाऊन करू शकतो, काही अडचण नाही, करायची इच्छा असेल तर करू शकतो आणि मी ते पुन्हा एकदा स्वीकारलं आणि 3.5 वर्ष मी जॉब केला इथं. पण शाळेच्या काही तांत्रिक अडचणी होत्या, माझ्या पण काही अडचणी होत्या की मला एवढे प्रवास करून यावं लागत होतं आणि मला पुन्हा एक संधी मिळाली रयत शिक्षण संस्थेत की मी तिथं जॉब करू शकते. मग ती संधी मी स्वीकारली आणि इथला राजीनामा दिला. तर मी पहिली लोणंदच्या शाळेत काम केलं, ती मुलींची शाळा होती आणि मुलींचा काहीच त्रास नसतो आणि खूप छान अनुभव तो मिळाला. आणि कारवारला आल्यानंतर तर कराड कारवे दोन्ही पण माझ्यासाठी नवीन होतं परंतु इथला स्टाफ आणि इथले विद्यार्थी त्यांच्यामुळे मला इथं मी नवीन आहे असं अजिबातच वाटलं नाही आणि ते दिवस खूपच छान गेले आणि स्टाफला वगैरे पण खूप सहकार्य केलं आणि शिक्षण शिकवणं वगैरे या गोष्टी सगळ्या नवीनच होत्या. त्यामुळे इथला अनुभव हा माझ्यासाठी खूप चांगला ठरला. विशेष म्हणजे ग्रामीण भाग होता, थोडीशी मनात भीती होती की ग्रामीण भागात कसे असतील लोक वगैरे, पण तसं काहीच झालं नाही. ही सगळ्यांनी खूप छान सहकार्य केलं. विद्यार्थी म्हणून तुम्ही फारच गुणवंत आहात असं मला म्हणायचंय. आणि इयत्ता 8वीला आणि इयत्ता 10वीला अ तुकडीला शिकवण्याचा माझा योग आला असेल कारण संस्कृत अ तुकडीलाच होतं आणि काही वर्गांना 3 वर्गांचं मराठी 3 वर्गांचं संस्कृत माझ्याकडे होतं. तर ही एक मला चांगली संधी मिळाली आणि या बॅचला तुमच्या हा गेट टुगेदर हे केला त्याबद्दल सगळ्यांचे आभार. यापूर्वी मी 2 बॅचचे गेट टुगेदर केलेले आहेत. एक पहिला झालेला तो सोसायटीमध्ये झाला होता, आता त्याला 10 वर्ष झाली असतील कदाचित आणि आता नवीन शाळेमध्ये कार्यवाहीच्या एक केला होता एक 5-6 वर्षापूर्वी. पण मी आवर्जून सगळं सोडून त्यावेळी पण आलेले की नाही मला जायचंच आहे आणि माझी जुनी शाळा जुने विद्यार्थी मला सगळं बघायचंय. आणि आज सुद्धा काल एक शाळेचा प्रोग्राम होता, आमच्या घरातले म्हणून एक फॅमिली ट्रिप काढूया आजच जायचं. तर मी म्हटलं आज नाही
उद्याच जायचं. उद्यापासून माझी तयारी म्हटलं उद्यापासून आपण जाऊया. तर हे सगळं आपण एकमेकांना महत्त्व देणं म्हणजे विद्यार्थी म्हणून तुम्ही शिक्षकांचा जो सन्मान केला तो खूप चांगला एक संस्काराचा भाग आहे. तुमच्या आई वडिलांनी शिक्षकांनी केलेले ते संस्कार आहेत असं आपण मानूया. आणि तुम्ही पण ते जपलं आहे की आपण ऋणानुबंध म्हणजे आता इतक्या वर्षानंतर का होईना एकत्र येऊया हा विचार केला, तो कृतीत उतरवला. खूप छान चांगली गोष्ट आहे. सर्व विद्यार्थ्यांनी आपली मनोगत व्यक्त केली. कोणी 10वी शिकलेला आहे, कोणी 12वी, कोणी ग्रॅज्युएशन, कोणी पदाधिकारी आहे. आता यशवंत हा अधिकारी आहे, क्लास 1 पोस्ट आहे ना, सुपर क्लास 2 आहे. पण पदाधिकारी होणं आणि पहिल्याच प्रयत्नात एका ग्रामीण भागातून पुढे येणं ही खूपच मोठी गोष्ट आहे. मुलींच्या मध्ये नीलम थोरात, ती पण CA झाली. CA ला खूप हार्डवर्क आहे, कारण माझी मुलगी आता CA करते. त्यामुळे मला माहिती आहे की किती पुस्तकांनी खूप कष्ट आहेत. तर सगळेच जण आपापल्या जागी खूप छान आहात आणि असंच पुढे राहा. पैशाने किंवा पदाने माणूस मोठा नसतो, तर तो आपल्या वागण्यानं, आपल्या बोलण्यानं, संस्कारानं, कृतीनं मोठा असतो. पैसे कमी जास्त असतील पण जीवन जगायला काही खूप श्रीमंत आहे म्हणून तो काही खूप अन्न खातो असं पण नाही. राहायला घर तफावत असेल पण समाधानी असणे खूप महत्वाचं आहे आणि उच्च संस्कार असणे खूप महत्वाचं आहे. तर हे सगळे तुम्ही जर तुमच्या प्रत्येकाच्या क्षेत्रामध्ये खूपच मोठे आहात असं मी म्हणेन. आणि एवढ्या छोट्या गावातून तुम्ही आपली खूप मोठी प्रगती केलेली आहे असं मला म्हणायचंय. तर तुमच्या सगळ्यांच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या मी शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. अलीकडे आला की घरातलं सगळं विसरायचं आणि शाळा फक्त रोखायची. त्याचप्रमाणे जाताना शाळेतलं सगळं विसरायचं आणि घर रोखायचे. जेवढं लक्षात पाहिलं तर तुम्ही खूप छान सर्व्हिस करू शकाल आणि तेच आम्ही केलं. त्याचं आम्हाला प्रत्यंतर आज इकडे दिसायला म्हणजे बघितलं. आम्ही शाळेत आलो की आम्ही पूर्णपणे शाळेची अगदी रममान असायचो. मला आमचा सगळा स्टाफचं पुन्हा एकदा धन्यवाद मानावेसे वाटायचे की आम्ही त्यांना जणू काही यांचं घरातल्या अशाप्रमाणे आम्ही सगळे असायचो. काही प्रॉब्लेम असतील काय असतील आम्ही सगळे एकमेकांशी शेअर करायचो. त्या आठवणी आम्हाला अजूनही येत आहेत. तसा स्टाफ आम्हाला अजून मिळाला नाही असं मला वाटतं किंवा अजून आम्ही त्यांना मिस करतो की आपला पहिला स्टाफ सर खूप छान होता. आणि पहिले विद्यार्थी हे आताचे विद्यार्थी तुम्हाला माहिती आता तुम्ही सांगितलं कोणी कोणी आठवणी आम्ही असा मार खाल्ला तसा मार खाल्ला. आताचे पालक मार देऊ देत नाही अजिबात. नियम शासनाने पण केलेले आहेत तसे मारायचं नाही, बोलायचं नाही. त्यामुळे आम्ही तुमच्या आठवणी सांगतो विद्यार्थ्यांना. आता मी मुलींच्या शाळेत आहे त्यामुळे मुलींचे वेगळे प्रश्न असतात, परंतु मुला मुलींची आपली ही शाळा होती. अतिशय सुंदर असे आपले दिवस होते. त्या सगळ्याची आठवण तुमच्या सगळ्यांमुळे आज मला अवश्य आलेली आहे आणि तुमच्या सगळ्यांचे पुनश्च एकदा धन्यवाद. मला इकडे संयोजकांनी बोलायची संधी दिली त्याबद्दल संयोजकांचे आभार. धन्यवाद. म्हणजे स्टाफला एक परिवाराचं स्वरूप होतं. इतके ऋणानुबंध होते की आम्ही एकमेकांना म्हणजे फॅमिली मेंबर समजायचो. अगदी भाऊ थोर असतात त्यांच्या स्टाफ पासून मी सगळ्यांना ओळखते. तेव्हापासून की रजा काढायची म्हटल्यानंतर मुख्याध्यापकांच्याकडे अर्ज द्यायला सुद्धा मी जायचे नाही. इतका आपलेपणा होता. काय होतं मॅडमना चला रजेचा अर्ज खालीच आणि वर कोणीतरी नेऊन द्यायचं. इतका आपलेपणा स्टाफ मध्ये होता आणि तेवढा गावात आणि मुलांच्यात होता. तुम्हाला विशेषच सांगते की हा 3रा गेट टुगेदरचा कार्यक्रम साजरा होतोय. 14-22 तारखेला आहे आणि अभिमान या गोष्टीसाठी वाटतोय की प्रत्येक त्या गेट टुगेदरला पहिला, दुसरा, तिसरा इतकी उच्च पदावर असणारे विद्यार्थी बघून आम्हालाच आमचा अभिमान वाटायला लागलाय. की वाचलं होतं की एक शिक्षकाच्याकडे खूप मोठं सामर्थ्य असतं. एक तत्वज्ञ, एक डॉक्टर, एक इंजिनियर, एक शास्त्रज्ञ काही घडवण्याचं सामर्थ्य शिक्षकांच्याकडे असतं. ते सामर्थ्य खरंच या 3 गेट टुगेदर कार्यक्रमात विद्यार्थी एवढ्या मोठ्या पदावर, कोण इंजिनियर आहे, कोण आणखी काय काय आहे, मोठे मोठे ऑफिसर्स आहेत, आर्मी मॅन इथं आहेत तसेच. आणि असं वाटतं की खरंच आपल्याकडं एवढं मोठं सामर्थ्य की जे कधी जाणवलंच नाही ते होतं का काय, की एवढी विद्यार्थी
चांगल्या पदावर आहेत. आणखी कुणीतरी एक जण बोललं की आयुष्याचं गणित 10वीला सोडवलं तर खूप मोठं काही बनता येतं, पण नाही. आता जे मला विद्यार्थी इथं दिसत आहेत त्यांनी कोणत्या ना कोणत्या वळणावर आयुष्याचं गणित सोडवलेलं आहे आणि त्यामुळे यशस्वी आहे. आणि बरोबर गणित महत्वाचा विषय, त्यामुळे चव्हाण सरांना जास्त टाळ्या वाजवा, कारण चव्हाण सर आणि बोलायचं म्हणजे महत्वाची आठवण म्हणजे की 91ला मी जेव्हा कारव्यात आले तर तुम्हाला माहिती नसेल पहिला 5वीचा वर्ग कुठं भरत होता माहिती आहे तुम्हाला? कुठं? कामाक्षी मंदिरात. पहिला कामाक्षी मंदिरात, ज्या ठिकाणी फळाही नव्हता, त्यावेळेचे आमचे सिनियर शिक्षक म्हणजे शिक्षक आज नाहीये तिथं, जेदे सर, की मला असे म्हटले होते की मी चव्हाण मामा असतील नाहीतर आणखी कुणीतरी, म्हटलं तिथं फळा नाहीये मी गणित कसं शिकू? तर मला म्हटले फळा असताना गणित कोणी शिकवे, फळा नसताना गणित शिकवता आलं पाहिजे. आणि खरोखर खूप काही गोष्टी, खूप चांगल्या इमारती, खूप सुविधा असताना, भौतिक सुविधा असताना आपण विद्यार्थी घडवतोच, पण काही नसताना विद्यार्थी घडवता आलं पाहिजे तेव्हा कळलं की ह्या सिनियर शिक्षकांच्यामुळं. आणखी एक आठवण सांगते की यशवंतने आठवण केली की लिगाडे मॅडमची, खूप मला सुद्धा इतकी आठवण झाली की 15 वर्ष आम्ही बरोबर होतो आणि इतका कडक स्वभाव आणि शब्दांवर नियंत्रण त्यांचं असायचं की विद्यार्थ्यांना नाही बरं का, ते विद्यार्थ्यांसाठी फक्त नव्हतं, शिक्षकांसाठी सुद्धा होतं. स्टाफ रूम मध्ये कुणी किती बोलायचं, किती पटीत हसायचं, काय एक नियंत्रण असायचं त्यांचं. आणि नेहमी म्हणायच्या की आपल्या यशाच्या पाठीमागे किंवा यश मिळवण्यासाठी जे आपण प्रयत्न करतो त्यासाठी आशीर्वादांची गरज असते. आणि मी नमस्कार करताना मुलं नमस्कार करायची आणि एखाद्याने नमस्कार केला नाही तर मी म्हणायचे मॅडम असू दे की नाही, प्रयत्नांना आशीर्वादांची गरज लागतेच, त्याची जोड हवीच, तर आयुष्यात आपल्याला खूप मोठं, खूप चांगलं, थोडं कमी जास्त यश मिळवता येतं. आज त्यांच्या ह्या शब्दांची मला खूप आठवण झाली. आणि याबरोबरच तुम्हाला सगळ्यांना, आमच्या सगळ्या शिक्षकांकडून जे आता या ठिकाणी आपल्या स्टाफ मधले मेंबर्स नाहीत त्यांच्याकडून पण खूप खूप आशीर्वाद देते. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर येणारं प्रत्येक गणित तुम्ही अगदी सोप्या पद्धतीनं सोडवू शकाल यासाठी आमचे खूप खूप आशीर्वाद. धन्यवाद. विद्यार्थ्यांना जरा माहिती आहे मी कधी त्यांना बसून गणित नाही शिकवले आणि जरा माझ्या पायाचा थोडाफार प्रॉब्लेम आहे, नंतर मी आज सकाळी मला पटायचं नाही, या सकाळी कर्नाटकमध्ये होतो आणि जवळजवळ तिथून 4-4.5 तासाचा प्रवास करून मी ह्या कार्यक्रमासाठी आलो. ठीक आहे. सन 2003-04 या वर्षाचे SSC बॅचचे सर्व विद्यार्थी आपण आज स्नेह मेळाव्यासाठी या ठिकाणी एकत्र आले. आता बोलण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. आमच्या शिक्षक सहकार्यांमध्ये आता सगळे आम्ही एकत्रित आहोत. सर्वांनी आपापलं मनोगत तुमच्या समोर व्यक्त केलं. आता मी सांगायचं म्हणलं तर जवळजवळ माझी कारव्यामध्ये 23 वर्ष सर्व्हिस आहे. म्हणजे मला माझ्या गावातलं कोण जेवढं जास्त ओळखत नाही तेवढी लोक मला कारव्यामध्ये ओळखतात. म्हणजे अजून ही परिस्थिती आहे. एकूण 35 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये माझे फक्त आता 14 दिवस शिल्लक आहे आणि 14 दिवसानंतर मी सेवानिवृत्त होतो. मला हे का सांगायचं आहे, मी सेवानिवृत्त होतो हे तुम्हाला मला सांगायचं नाही, परंतु एक समाधानाची गोष्ट अशी की आज मी सेवानिवृत्त व्हायच्या अगोदर मला ह्या परत सर्व विद्यार्थ्यांना भेटता येते आणि सर्व विद्यार्थी एकत्र आलेल्याचा बघून एक फार मनापासून मोठा आनंद होतो. 10 वर्ष आयुष्य वाढवलं आमचं.
आणि सर्वजण हे म्हणजे आता बघा जवळजवळ 17-18 वर्ष झाली या कालावधीमध्ये. आता अनेक मराठी बॅचेसचे कारव्यामध्ये स्नेहमेळावे सुरू झाले आणि हे झाले पाहिजे, कारण यातून एक फार मोठा असा अनुभव येतो आणि एकमेकाला आपण कुठं आहे, कशा पद्धतीनं आहे किंवा काय करतो याची जाणीव होते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जो आपण पहिला जो आपल्याकडे स्नेह असतो की आपण जे हायस्कूल लेवलला जे जीवन जगलेलं असतो आणि त्याच्याही आठवणींना उजाळा तुम्हाला या ठिकाणी देता येईल. 21 ऑगस्ट मला वाटते 1992ला मी कारव्यामध्ये आलो. खरं कारव्यामध्ये येत असताना ज्यावेळेला माझी केवळमधून बदली झाली त्यावेळेला बरोबर जवळजवळ आता तुम्हाला पटायचं नाही, मी गाडीवर नाही तर मला एक कारवे कुठंही माहीत नव्हतं त्यावेळेला, म्हणजे ते मी कराड तालुक्यात लावलं. पण येताना माझ्या डोळ्यात सारखं पाणी होतं, कारण मी केवळ एक 5-6 वर्ष नोकरी तिथं केलेली होती आणि कारव्याला मला अचानक बदली करून एका लहान शाळेतून मोठ्या शाळेत जायचं. आणि त्यावेळेला तिथून जी माझी कारव्यामध्ये सुरुवात झाली त्यावेळेला मला त्या 2 बॅचेस नेहमी आठवतात की ज्यांनी मला भूमितीचा एक चांगला आणि मोठा शिक्षक बनला. त्यामध्ये मला वाटतं 1993-94ची पहिली बॅच आणि त्यानंतर 94-95ची दुसरी बॅच की त्या बॅचचा मला वाटतं त्याच बॅचचा आता 22 तारखेला स्नेहमेळावा 94-95 हा 94-95 बऱ्याच अशा आठवणी सांगण्यासारख्या आहेत, काही कटू आहेत, काही विद्यार्थ्यांनी पण बोलून दाखवल्या. पण नेहमी लक्षात घ्या की अजून मला त्यावेळेची सवय आधी आहे, ती माझी आधी भूमिका आहे की तुम्हाला मी वर्गामध्ये होता त्यावेळेला माझ्याकडे अधिकार नसायचे, अधिकार नव्हते. पण मी वर्गामध्ये ज्या वेळेला तुमच्या येत असतो त्यावेळेला त्या वर्गामध्ये पूर्ण माझाच अधिकार आहे असं म्हणून मी वागत होतो. आणि जे विद्यार्थ्यांना एक मार्गदर्शन करायचं, ज्ञानदान करायचं ते अगदी शेवटपर्यंत म्हणजे प्रामाणिकपणेच करायचं हा एक त्यामध्ये उद्देश होता आणि ते मी आज शेवटपर्यंत केले. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याच जणांनी उल्लेख केला की शाळेची एक परिस्थिती. आज शाळेला अगदी मोठी अशी बिल्डिंग आहे की आपल्या संस्थेत तशी बिल्डिंग कुठल्याच शाळेची नाही. आणि आपण ज्या प्रतिकूल परिस्थितीत तुम्ही शिकला ती प्रतिकूल परिस्थिती खरोखर ध्यानात घेण्यासाठी की तुम्हाला माहित होतं की पावसाळ्यामध्ये काय तिथं अवस्था व्हायची. म्हणजे ज्या वेळेला आम्ही फळ्यावर असं लिहित होतो त्यावेळेला आमच्या हातावरील पावसाचं काही वेळेला त्या भिंतीचा एखादा खाली पडलेला असायचा. पण सगळ्यात आता आम्हाला सुद्धा खरा अभिमान वाटतो त्या शाळेचा. आता त्या शाळेचं जरी नाव बदललेलं असलं, आता नाव बदलणं हे अगदी बरोबरच होतं, परंतु श्री शिवाजी विद्यालय कारवे हे जे नाव आहे ते अजूनही आमच्या स्मरणामध्ये येते, कधीही जात. कारण शिवाजी विद्यालय कारवे या नावाची शाळा मला वाटते महाराष्ट्रात तशी नसते, अशी इमारत असलेली शाळा. आणि तिथं आम्हाला जवळजवळ हे ज्ञानदान करण्यात आम्हाला सर्व शिक्षकांना भाग्य मिळाले. जे लक्षात घ्या ज्ञानदान आम्हाला म्हणजे मी स्वतः परत एक 9 वर्ष या नवीन इमारतीत काम केलं, परंतु तिथं जे आम्हाला आम्ही ज्या उत्स्फूर्तपणे शिकवलं त्यामुळे आम्ही कुठेतरी म्हणजे कधी कधी आम्हाला तशी जाणीव व्हायची की नाही आपण ज्या जुन्या इमारतीत काम केलं तसं आपल्याकडून आता होत. म्हणजे इतकं त्या इमारतीबद्दल म्हणजे आता इन्स्पेक्शनला वगैरे बाहेरची लोक आल्यानंतर त्या 30 मिनिटं बसायला मी तिथं खड काढत लगेच बाहेर जायचं. हो म्हणजे अशा अवस्था होती. पण आम्ही अगदी पूर्ण म्हणजे जवळजवळ मला वाटते 23 वर्षातले जवळजवळ 18-19 वर्ष तिथं तसं आम्ही काम केलं. आणि त्या काळात जे विद्यार्थी आम्हाला भेटले म्हणजे नेहमी मी म्हणतो लक्षात घ्या, परवा आमच्याकडे त्या
माई चॅरिटेबल ट्रस्टच्या संगीता साळुंके म्हणून ज्या कार्यक्रमाला आले होते, त्याच्याबरोबर माझे केवळचे 2-3 विद्यार्थी होते. पण नेहमी त्या आपले विचार त्यांनी विचारलं, मी त्या विद्यार्थ्यांनी सांगितल्यानंतर मी त्यांना एक वाक्य सांगितलं की मी जे एवढा मोठा झालेलो आहे, म्हणजे मी आता मोठा झालो आहे असं मी मनानं म्हणणं बरोबर नाही, पण या भूमिती विषयाने म्हणजे मी कुठल्याही शाळेमध्ये गेलो, मला सातारा जिल्ह्यातल्या जवळजवळ बऱ्याचशा शाळेमध्ये भूमितीचाच शिक्षक म्हणून ओळखलं जातं. कराड तालुक्यामध्येही भूमितीचाच शिक्षक म्हणून ओळखलं जातं. आणि ही ओळख मला 93, 94 आणि 94, 95च्या बॅचमध्ये, कारण त्यावेळेला मी नवीन होतो. मला वाटते त्यावेळेला आम्ही जे ज्युनियर होतो त्यामध्ये इथं मला वाटतं आम्ही सगळे, भगवान मॅडम, मी, कदम सर आणि काकडे मॅडम, हे चौघच आम्ही फक्त ज्युनियर होतो. 22 शिक्षकामध्ये हे राहिलेले 18 जण सगळे अगदी दिग्गज होते. त्यावेळेला AR जाधव मुख्याध्यापक होते. आणि 93, 94च्या बॅचला मी आल्या ही परिस्थिती तशी आता कुणीतरी सांगितली इथं त्या आलेल्या परिस्थितीत, तर त्या आलेल्या माझी बदली झाली होती. शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजता तिथं हजर झालो, शनिवारी सकाळी शाळा. आणि त्यावेळेला SN देसाई नावाचे तिथे शिक्षक होते आणि त्यांच्या जागेवर माझी बदली झाली. आणि त्यांचे ते 5वीचा क्लास टीचरशिप होते, 5वीचे क्लास टीचर. त्यावेळेला तो 5वीचा वर्ग मारुती मंदिरात आहे. म्हणजे आता मॅडम होते त्यावेळेला कामाक्षी मंदिरात आणि मी गेलो त्यावेळेला मारुती मंदिर. आणि त्यावेळेला त्या वर्गात मी तो कॅटलॉग घेतला, दिला माझ्याकडे. म्हणजे तशी माझी मनस्थिती त्यावेळेला अगदी म्हणजे चलबिचल झालेलं होतं. आणि तो पहिलाच तास 5वीवर होता. आणि मी तो फळा एका बाजूला आता बघितला असेल, फळा अडकवलेला कुठं असायचा, सभोवताला त्या लाकडी फळ्या अशा वगैरे त्या तिथं होत्या. आणि मी गेल्यानंतर परत आपली त्यांची हजेरी घेतली आणि आपलं शिकवायसाठी उभा राहिली. तर ते शेजारच्या त्या फळ्यातून ती पोराशी बघायला कोणतरी नवीन प्राणी दिसतोय म्हणजे असे तेवढ्यात ठीक आहे म्हणलं, असू द्या, बघू द्या. शिकवायला सुरुवात केली त्यावेळेला लोक मग तिथं चप्पल बाहेर काढायची, याची ती घंटा मोठ्यानं वाजली. म्हणजे अशा परिस्थितीत तिथं सुरुवात झाली. पण त्यावेळेला मी 93, 94ची बॅच होती, त्याला मी बीजगणित आणि भूमितीला होतो. मी भूमितीचा शिक्षक कसा झालो तर त्यामध्ये त्यांना माझं भूमिती जास्त आवडतं त्या मुलांना. म्हणून त्यांनी AR जाधवांच्याकडे काय केली, मागणी केली माझी. कारण त्यावेळेला कुंभार सर, भाऊ थोरात हे अगदी दिग्गज त्यावेळेला तिथं होते. त्यांनी मागणी केली की नाही, आम्हाला 10वीला जॉमेट्रीला चव्हाण सरच पाहिजे. AR जाधव सर त्यावेळेला माझी बदली झाली, त्यांची एकाच वेळेला झालेली होती. त्यावेळेला ते मोसोरला होते, मी केवळ होतो, पण त्यांना AR जाधव सरांना माझ्याबद्दल माहिती होती. आणि म्हणून त्यांनी मला काय केलं, तिथली जॉमेट्रीचा तो वर्ग 10वी ब चा वर्ग तुम्हाला दिला. आणि त्या दिवसापासून मी संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये जॉमेट्रीचा शिक्षक म्हणून म्हणजे मला प्रसिद्धी मिळाली. आज मसूरमध्ये मी मुख्याध्यापक म्हणून काम करतो. तिथं मला आता जॉमेट्रीचा शिक्षक कोण म्हणेल, कारण तिथं मला आता अल्जेब्रा पण शिकवावा लागतो. त्यामुळे मला आता गणिताचा शिक्षक जाता जाता म्हणजे परत मी म्हणजे मला गणिताचा शिक्षक म्हणून ते आता संबोधतात. ठीक आहे, बऱ्याच आता ज्या आठवणी आहेत म्हणजे मला इथं सांगण्यासारख्या, मला वाटते रणजित माने माझ्या समोर आहे. परत मला वाटते सुहास, त्याला तर मी वेगळ्याच नावानं त्याला सांगतो, पण ते आता सांगणं बरोबर नाही. म्हणजे बोल्या हे म्हणत असतील, पण मी त्याला दुसऱ्याच नावानं म्हणतो. पण ते अशा म्हणजे काही म्हणजे कसं होतं की एखादी गोष्ट चुकीची वागली म्हणलं की ते मला कधी नाही पटली, म्हणजे अजून सुद्धा नाही पटली की अजिबात चुकीचं म्हणजे विद्यार्थ्यासारखंच राहिलं पाहिजे. आणि त्याच्यातून आम्ही अगदी तुम्हाला माहिती आहे की अगदी हातडी तोडून आपण म्हणतो या पद्धतीने आम्ही ज्ञानदान करत होतो. आणि त्यामुळे सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी विद्यार्थ्यांना
कधी शिक्षा करायला आज म्हणजे मसूरला इतकी बिकट परिस्थिती असताना सुद्धा तिथं मी मोठ्या शिक्षा केल्या. त्याचं कारण काही तर त्या मुलाला माहित होतं की एक आपल्याला जरी काय या म्हणजे या माणसाला आपल्याला असं मारायचा अधिकार प्राप्त झाला, की ती मुलं ओळखायची. आणि त्यामुळं माझ्याबद्दल आज पर्यंत म्हणजे आता माझे एवढे कमी दिवस राहिले पण कुणाचीही एका पालकाची शिक्षा केल्याबद्दल कधी तक्रार नाही आहे. मगाशी कुणीतरी गणिताच्या संदर्भामध्ये एक विषय काय, मी नेहमी वर्गामध्ये तसंच म्हणायचो की गणितामध्ये जो विद्यार्थी चांगला आहे त्याला कधीही मागं वळून बघायला लागत. आता मगाशी कोणतरी आलेल्या म्हणलं की यशवंत काहीतरी लाडका विद्यार्थी असं पण काय होतं आता यशवंतला त्याची परिस्थिती माहित आहे. तो इतर कुठल्याच विषयात हुशार नव्हता, फक्त त्याला गणितात एवढा इंटरेस्ट होता. त्याने एकदा मला सांगितलं की मी भूगोलात सुद्धा सर नापास झालो असतो, कोणाचा तरी पेपर त्यानं थोडाफार बघून लिहिलाय त्यामुळे तो भूगोलात पास झाला म्हणजे समाजशास्त्रात. पण गणितामध्ये त्याला काय गोडी निर्माण झाली, तो त्या बोर्डात माझ्या मागे फिरायचा, वही घेऊन फिरायचा. परवा मला वाटतं भगवान मॅडमचा माझा फोन झाला, त्यांना त्या म्हटलं त्या कार्यक्रमाला येणार आहे का तुम्ही, तर म्हणलं मला कार्यक्रमाला त्या येता येणार नाही, कारण म्हणलं यशवंतचा माझा फोन झाला होता पण तो 22 तारखेला कार्यक्रमासाठी. परत मात्र त्यांनी व्हॉट्सअपला टाकलं, तो व्हॉट्सअप मी काही लवकर बघितलेला नव्हता. त्यामुळे मला आदल्या दिवशी म्हणजे आदल्या 2 दिवस माझं हे नियोजन झाल्यानंतर मला पाटील सरांचा फोन आला की असा असा यशवंतने टाकले तुम्हाला मिळालं का. म्हणलं नाही मी बघितले, आणि बघितल्यानंतर लक्षात आले की आज 16 तारखेला तो कार्यक्रम. त्यामुळे मी भगवानबाईंना म्हणलं की मला नाही बहुतेक त्या कार्यक्रमाला होतं. जे मगाशी तुम्ही सगळे यशवंत बद्दल म्हणलात ते म्हणले अहो त्याला म्हणजे त्यांचं मत होत आहे की तुम्ही आज नाही आला तर त्याला काय वाटेल असं त्याचं जरा त्यांचं मत झालं. आणि परत रात्रीच मला यशवंतचा फोन झाला आणि त्यानंतर पण मी निर्णय घेतला की उद्या किती लवकर जावं लागलं तरी चालेल आणि आपण ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहायचं. तर गणिताच्या बाबतीमध्ये नेहमी मी अजून सुद्धा विद्यार्थ्यांना सांगतो की ज्या विद्यार्थ्यांचं गणित चांगलं आहे त्या विद्यार्थ्याला कधी मागं वळून बघावं लागेल. आणि असे काही विद्यार्थी इथं आता यशवंत आहे किंवा नीलम आहे इथं. नीलम मला वाटतं शे करत होती आम्हाला त्या वेळेला, म्हणजे ती बाहेर पडल्यानंतर सुद्धा तिथनं शाळेत जाता येतात ती शाळेची तिचा संपर्क असायचा. पण जरा थोडेफार काहीतरी तिच्याही घरचे वगैरे प्रॉब्लेम, पण त्यातून आज मला कळालं, मग तिला म्हणलं सुद्धा मला आता समाधान वाटलं की बाबा म्हणजे मला वाटलं नव्हती ती सीए होईल. तर थोडाफार मध्ये जरा वेळ काढून म्हणजे तुम्हालाही अभिमान वाटावे अशी गोष्ट आणि आमच्या सर्व शिक्षकांच्या वतीने हे 2 विद्यार्थी आहेत. पण कुणी गैरसमज करू नका की यशवंत माझा लाडका विद्यार्थी आहे म्हणून असं कधीही नाही लक्षात. आमची फक्त गणितामधली दोस्ती होती, याच्या व्यतिरिक्त कधीही आमच्या एकमेकाशी बाकी असं कुठल्या याच्या संदर्भात बोलणं कधीही नाही लक्षात. आता ज्या वेळेला त्याने MPSCच्या परीक्षेला सुरुवात केली त्यावेळेला आता तो एका पुण्याच्या कॉलेजवर, आता मला सांगायला विसरलं असेल एका वेळेला, पण त्या कॉलेजवर होता. तर तिथले अनुभव तुम्हाला त्यावेळेला सांगायचा. पण निव्वळ आज तो आहे लक्षात घ्या ते गणितामुळेच आहे, अगदी 101% खरं. हे गणितामुळेच तो आज तिथपर्यंत. आणि असे बरेच विद्यार्थी आहेत. तर आज या श्री शिवाजी विद्यालय कारवीच्या ज्या मुख्याध्यापिका आहेत तिथं त्यांना मी विनंती करतो की ज्या बॅचनं असं एक रत्न तुम्हाला ही 2 रत्न दिली त्या रत्नांचं स्वागत आम्ही सर्व शिक्षकांच्या वतीनं त्यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो.
मयूर भास्करराव शामराव थोरात विद्यालय कारवे या विद्यालयाच्या मुख्याध्यापक या नात्याने माझ्या सर्व सहकाऱ्यांतर्फे आणि आत्ता जी उपस्थित आहे या सर्व सहकाऱ्यांच्या तर्फे तुमच्या पॅडचं कौतुक करण्यासाठी या दोघांचा जो सत्कार केलेला आहे. जास्त वेळ नाही घेणार मी. कार्यता सांगितली आणि आपण कोणता व्यवसाय करतो वगैरे सांगितलं. पण माझा तुम्हाला अजूनही सल्ला असा राहील, म्हणजे या ठिकाणी काही लेडी म्हणजे विद्यार्थी मी अजूनही म्हणतोय त्यांना की त्या वेगवेगळ्या कार्यक्षेत्रात म्हणजे कोण बँकेमध्ये म्हणा, कोण इतर याच्यामध्ये IT मध्ये वगैरे यामध्ये आता आहे, किंवा इतर जे आपले काही विद्यार्थी आहेत त्यामध्ये बघा काही शेतीच करतायत, काही 10वी पास होऊन त्यांना पुढे शिक्षण घेता आलं नाही. आणि तुमच्या असं लक्षात आहे की त्यांची मला वाटतं एकाराचं उदाहरण त्यासाठी चांगलं आहे की शिक्षण घेतं मग की त्यावेळेची ती परिस्थिती आत्ता आम्हाला आठवली. म्हणजे आम्हालाही त्यावेळेला माहीत होतं की बाबा अशी अवस्था आहे. तर त्या परिस्थितीत त्यांनी शिक्षण घेऊन आता जे त्यांनी यश त्यामध्ये संपादन केलेलं आहे त्याला तोड नाही लक्षात. म्हणून कुणीही लक्षात आहे कुठल्याही म्हणजे त्याचं शिक्षण किती झालं काही झालं तर तो ज्या क्षेत्रात आहे त्या क्षेत्रात तो किती प्रामाणिकपणे काम करतो हे सगळ्यात महत्त्वाचं. आणि जो त्या क्षेत्रात आपला बाबा कमी स्वतःला न लेखता जो अगदी प्रामाणिकपणे काम करतो त्यालाच हे यश मिळतं. म्हणजे सगळ्यांनाच आता यशवंत सारखं क्लास 2 ऑफिसर क्लास 1 ऑफिसर होता येईलच असं नाही. पण आपण ज्या क्षेत्रात आहे त्या क्षेत्रामध्ये मात्र तुम्ही इथून पुढे कायम प्रामाणिकपणे काम करत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आता भागवानबाईंनी इथं तुम्हाला सांगितलं, बऱ्याच विद्यार्थ्यांचा एक समज आहे. मला वाटतं मी बदली झाल्यानंतर 2013 का 14चे विद्यार्थी मसूरला एक गिफ्ट घेऊन मला भेटायला एक 7 का 8 जण होते, त्यामध्ये 4 विद्यार्थी निघून. तर त्यांचं मत असं झालं की आता ते शाळेचं नाव बदलले वगैरे, तर आता ते आमची शाळा आहे असं आम्हाला वाटत नाही असं त्यामध्ये. तर आता मॅडमनी सांगितलेलं सगळ्यात महत्वाचं आहे लक्षात घ्या, तेच श्री शिवाजी विद्यालय कारवे आहे. आणि सगळ्यात माझी एक कळकळीची विनंती तुमची, मला वाटते गावामध्ये आत्ताच नुसती विद्यार्थी संख्येच्या संदर्भामध्ये एक सभा झाली. मला हे सांगायचं काय लक्षात घ्या किंवा माझा अजूनही त्याबद्दल मला त्या शाळेबद्दल काहीतरी अधिकार आहे असं मला अजूनही वरचेवर वाटत असतं. म्हणून हे वाक्य काढतो की आपल्या गावातील मुलं जी शाळा आपल्या गावामध्ये आहे ती आपल्या गावासाठी असते. त्या शाळेमध्ये थोडंफार काही कमी जास्तपणा होणार लक्षात घ्या. की मला जे गणिताचं काम जी माझ्याकडे कला होती ती सगळ्याकडेच असेल असं नाही, किंवा माझ्याकडे आहे ती दुसऱ्याकडे असलीच पाहिजे असं कुणी म्हणण्यात पण काय अर्थ नाही. जो तो त्याच्या परीने तो काम करत असतो. तर जी विद्यार्थी संख्या आहे म्हणजे मला वाटतं थोरात, आता सगळं थोरातांचं गाव म्हणतो पण थोरातां तर कॅटलॉगला बघितले तर थोरातांचा पण कमी. तर आपण ज्या शाळेतून बाहेर पडलो, ज्या शाळेतून मोठं झालो, ती शाळा मोठी करण्याचं काम तुम्ही सर्वांनी हातात घ्यावं अशी मी विनंती. म्हणजे लक्षात घ्या, ज्या वेळेला तुम्ही हे काम कराल त्यावेळेला असं सिद्ध होईल की तुम्ही शाळेला अजून विसरले. म्हणजे त्या शाळेकडे तुम्ही लक्ष दिलंच पाहिजे सर्वांनी, प्रत्येक बॅचने दिलं पाहिजे. तर तुम्ही त्या शाळेच्या ऋणातून काही अंशी मुक्त व्हा. त्या शाळेला पाहिजे ते सहकार्य करण्याची तुमची तयारी पाहिजे. कारण तुम्ही आज जे आहात ते त्या शाळेमुळे आहात. आणि तुम्हाला सर्वांना माहीत आहे की तुम्ही किती ज्या वेळेला तुम्ही मोठं होता त्यावेळेला सर्वात जास्त आनंद तुमच्या आई वडिलांना होतो. आणि त्यानंतर आनंद लक्षात घ्या त्या तुमच्या गुरुजनांनाच होतो, इतरांना होत नाही लक्षात घ्या. कारण ज्या वेळेला एखादा विद्यार्थी आम्हाला भेटतो आणि रस्त्यावरील ज्या वेळेला म्हणजे आमचा नतमस्तक होतो त्यावेळेला आम्हाला कळतं की आपली खरी संपत्ती काय. आणि हे जे विद्यार्थी म्हणजे आहे म्हणजे आता चांगले विद्यार्थी असतील किंवा
कुठलेही असतील, तर ते त्यांनी काय करायचं, ह्या शाळेसाठी म्हणून काहीतरी तुम्ही योगदान इथून पुढे द्या आणि आपली शाळा मोठी करण्यासाठी प्रयत्न करा. थोडंफार अजूनही तुम्ही माझेच विद्यार्थी आहेत असं म्हणून तुम्हाला थोडाफार 1-2-3 संदेश देतो आणि मी थांबणार. आता मला खरं तुमच्याबद्दल जास्त संदेश द्यायचा नाही, पण तुम्हाला माहित आहे की मुलं ही आपली सर्वात मोठी संपत्ती. म्हणजे आपण किती पैसा मिळवला, काय केलं, तर आपली मुलं हीच आपली खरी संपत्ती असते. आणि म्हणून इथून पुढं तुमच्या मुलांना तुम्ही उच्च शिक्षित करण्याचा प्रयत्न करा. सगळ्यात महत्वाचं, उच्च शिक्षित करीत असताना त्याच्यावर संस्कार चांगले झाले. मला वाटतंय मगाशी जमदाडीबाईंनी त्याचा उल्लेख केला की तो संस्कारित होणं सगळ्यात महत्वाचं. ज्याच्यावर लहानपणी झालेले जे संस्कार आहेत हेच त्याचं मोठेपण दर्शवतं आणि त्यामुळे तो विद्यार्थी कधीही वाया जात. त्यामुळे पहिली गोष्ट, आपल्या मुलांच्यावरती संस्कार चांगले झाले पाहिजेत, ही तुमच्याकडून मी अपेक्षा व्यक्त करतो. दुसरी गोष्ट, रुळलेल्या वाटेवरून जाणारे अनेक जण असतात, पण स्वतःची वाट अशी निर्माण करणारी एखादाच असतो आणि ती क्षमता तुम्ही तुमच्या मुलांच्या मध्ये निर्माण करावी ही अपेक्षा तुमच्याकडून व्यक्त करतो. मला माहित आहे की बरेच वेळेला आपण आपल्या विद्यार्थ्यांच्यावर तू इकडे गेला पाहिजे, तिकडे गेला पाहिजे असं काही वेळेला, आणि त्यामध्ये बरेचसे विद्यार्थी म्हणजे वाद सुद्धा झाले किंवा आई वडिलांच्या एकरूपपणा. परंतु ज्याची जी आवड आहे तीच त्याला करू द्या, कारण कदाचित पुढे भविष्यामध्ये त्याची ती आवड ही जगाची आवड सुद्धा ठरेल. म्हणजे बऱ्याचशा अशा ज्या काही गोष्टी आहेत, चांगल्या लोकांचे जे आदर्श आहेत ते आदर्श तुम्ही घ्या किंवा त्याला घेण्यासाठी प्रवृत्त करा. तर अशा पद्धतीनं मी आता जास्त वेळ घेत नाही, कारण खूप आपल्याला मी जॉमेट्री शिकवत असताना सुद्धा केवळ जॉमेट्री नाही शिकवली, तर त्यावेळेला तुम्हाला तिथं मी जीवनामध्ये सुद्धा कसा सिद्धता सोडवायच्या असतात, जीवनामध्ये सुद्धा कसा अडचणीवर मात करायचा असतो हे मी तुम्हाला त्या सिद्धतेच्या शेवटच्या भागाकडे जाताना सांगतो. आणि पूर्ण सर्व्हिस मध्ये एक मी आता खूप समाधानी आहे, कारण तुमच्यासारखे विद्यार्थी मला मिळाले आणि ते मी घडवू शकतो. आज मी जर मागं 25-35 वर्षाच्या काळात मागं जर मी मागं वळून बघितलं तर खूप समाधान वाटतं. समाधान एवढ्यातच वाटतं की इथून पुढं म्हणजे मी खरोखर परमेश्वराला प्रार्थना करतो की इथून पुढच्या जन्मात मला कधीही शिक्षक होत नाही. त्याचं कारण असं आहे की मी जे या 35 वर्षामध्ये मुलांच्यासाठी काम केलेलं आहे ते मी कधीही नाही विसरू शकत, आणि असं काम पुढच्या जन्मात माझ्याकडून जर होणार नसेल तर मला शिक्षकच होणार. आणि त्यासाठी तुमच्यासारख्या मुलांच्या बॅचेस मला मिळाल्या म्हणून खरं आम्ही शिकू शकतो. तर आता तुम्हाला माहिती ही गोष्ट आहे जनरली की आपलं कोणी, आपण ज्या वेळेला एखाद्याला सांगत असतो त्यावेळेला आपलं कोणतरी पुढे ऐकणारं असलं तर आपण आपल्याला इंटरेस्ट असतो, नाहीतर आपण बंद करतो. आम्हाला ही सवय का लागली लक्षात घ्या, तर आम्हाला जे सुरुवातीचे विद्यार्थी पुढे जे आमच्या होते ते भेटले त्यांच्यामुळे खरं आम्ही घडलो. आम्हाला असं वाटलंच नाही की या मुलांच्यावर अन्याय काय, आणि ती अगदी शेवटपर्यंत सुद्धा. म्हणजे आजही तुम्हाला पटायचं नाही पण आजही मी आता जरी जाणार आहे पण मसूरच्या एकाही विद्यार्थ्याला यांना माहित नाही की मी जाणार आहे. त्यांच्या आजही माझे तास शाळेत सुरू आहे. रोज मी 2 तास त्यांचे तास घेत असतो. माझा शेवटचा तास 30 एप्रिलला होणार आहे, पण त्यांना माहित नाही 31 एप्रिलला मात्र मी तासच नाही घेऊ शकत, कारण मला घेताच येणार नाही, विद्यार्थ्यासमोर उभंच राहता येणार. म्हणून तो मी 30 तारखेला त्यांचा तो तास घेणार. कुठं मसूरचे कोण पाहुणे असले तर बोलू नका हे मी आता सांगतो. माझा निरोप समारंभ सुद्धा संस्थेनं पुढे ढकललेला आहे, म्हणजे घेणार नाहीत लवकर, का तर मसूरच्या ऍडमिशनवर त्याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता. त्याच्यामुळं तुम्ही सुद्धा तुमच्या याच्यात म्हणजे हे सगळं काय तर एक प्रामाणिकपणानं काम केलेल्याची एक पावती आहे. तर तुम्ही तुमच्या क्षेत्रात नेहमी प्रामाणिकपणे काम करा,
सत्य आणि प्रामाणिकपणा तुमच्या अंगी असला पाहिजे. आणि कुठेही समजा एखादा तुमचा वरचा अधिकारी असेल, आता मी जरी कारवेच्या शाळेतून बाजूला गेलो, लक्षात घ्या, तरी माझे आता जे सहकारी आहेत, सुरेन सरिता असतील, इतर मॅडम असतील किंवा इतर माझे जे सहकारी आहेत, त्या सहकार्यांना अजूनही मी त्या शाळेबद्दल त्यांनी जर मला विचारलं तर मी त्यांना सांगत असतो. पण ज्या वेळेला मी त्या ठिकाणी सिनियर मोस्ट म्हणून काम करत होतो तेव्हा बऱ्याचशा त्या शाळेतील चुकीच्या प्रथा मी बंद करायचा प्रयत्न केला आणि त्यात मी सक्सेसही झालो. मसूरला गेलो तरी काही वेळेला कारवेच्या शाळेतून जर फोन आला की सर हे असं असं आहे, तर त्या वेळेला सुद्धा ते संकट दूर करण्यासाठी मी त्या शिक्षकांना बळच दिलेला आहे लक्षात. आणि मी अजून सुद्धा शेवटपर्यंत करणार आहे, कारण माझी जास्तीत जास्त माझे विद्यार्थी कुठे आहेत तर कारवे गावामध्ये. तर असेच ऋणानुबंध तुम्ही इथून पुढेही ठेवा, एकमेकाशी सोलोक्यानं वागत जावा आणि एकमेकाला सहकार्याची भावना मात्र नेहमी ठेवा. आजपर्यंत आमचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी होते, इथून पुढे सुद्धा आमच्या सर्व शिक्षकांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी असतील. आणि त्या आशीर्वाद, मगाशी कुणी सांगितलं की प्रयत्नाला आशीर्वादाची जोड लागतेच, ते वाक्य अगदी बरोबर आहे. तर प्रयत्न करत राहा आणि थोडा मोठ्यांचे आशीर्वाद पण घेत जा आणि कुणीतरी मोठं होण्यासाठी आपण तुम्ही प्रयत्न करावा अशी विनंती करतो. आपल्याला इथून पुढच्या भावी जीवनासाठी शुभेच्छा व्यक्त करतो आणि मी आपली रजा घेतो. ठीक आहे. 2004 नाही लागत नाही. हळूहळू वाढत. दानाईच्या कृपेनं आणि कृष्णामाईच्या पवित्र स्पर्शानं पावन झालेली तुमची कारवी नगरी, त्या नगरीमध्ये तुम्ही सर्व विद्यार्थिनी तुम्हा सर्वांवर दानाई देवीचा कृपाशीर्वाद आहे असं मी मनापासून म्हणतो. कारण त्याचं सांगतो, तुम्ही माझा शब्द पाळलेला आहे सगळ्यांनी. तुम्ही मगाशी उल्लेख केला की सर तुम्ही असं सांगायचं की चौकात तेवढं कोणी उभं राहायचं नाही, सगळ्यांनी पाळले. आता मला खूप आनंद आहे. दुर्दैव एकाच गोष्टीचं वाटतं, आमचे सहकारी होते एक तिथे, त्या सहकाऱ्यांना सुद्धा मी हे शब्द वापरलेले होते, पण त्यांनी मग ते माझं ऐकलं नाही. ते म्हणजे मला त्याला चौकातलाच करायचं. तेवढा एकच विद्यार्थी आमचा तो मागे राहिलेला. कोण आता आमचे सहकारी होते शिक्षक, तर तुमचं कौतुक सर्वांचं आमचे आशीर्वाद असणारच आहेत. 10वी काय काय असतील जे मागे राहिले, शिक्षण महत्वाचं नाही, शिक्षणाबरोबर आता कौशल्याला लई महत्व आहे. तुमच्याकडे स्किल असेल तर कुठेही उभं राहू शकतं. अविनाश माने आहे का तुमच्या गावातला, 10वी नापास, आज ह्याच्यासारखं इव्हेंट मॅनेज करते. म्हणजे कुणालाही आता मागं राहायला संधी नाही. मनात आणलं तर तो काही करू शकतो, आपलं कुटुंब अगदी व्यवस्थित चालवू शकतो. ते तुमच्या बॅचनं सिद्ध केलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक, मला मुलींचंही कौतुक वाटते. MBA केलं, MCA झाली. तू मला ते कारविना करून घ्यायचे ना. आता मला हळूहळू आठवायला लागले. दोन भाऊ होते तर एक भाऊ. हा एक. मला वाटते वायर पण तुझे वडील होते. बँकेत थोडस म्हणजे मेंद्री इतकं म्हणजे व्यवधान इतकी वाढलेली आहेत आता, म्हणजे सांगूच शकत नाही. त्यामुळे विस्मरण होत जाते. का घरात मंडळी आमची तुम्हाला कसं काय आठवत नाही हो. त्यांनी फोन केला होता, तरी फोन आला होता म्हणतात काय म्हणजे तुमचं डोकं आहे का खोकं आहे म्हणजे मला फोन सुद्धा कोणी आलेले गेलेल्याच्या आठवत नाही. म्हणजे एवढं मेमरी काढायला लागले. डिलीट तर काय काय करायचं आणि स्मरणात तर काय काय ठेवायचं. जर तुलनाच करायची म्हणते शाळेची तुमच्या विद्यार्थ्यांची, आता या मिठामातामध्ये मी आहे. मिठामातामध्ये 4 वर्ग डिजिटल झालेले आहेत. बसायला स्पेस बाका आहेत, विद्यार्थिनी आहेत.
परंतु तिथं जो आनंद होता तो इथं नाही. तो 12 वर्षाचा माझा वनवास असला तरी तो सुवर्ण काळ माझ्या 33-34 वर्षातल्या सेवेतला तो सुवर्ण काळ होता. अतिशय मी एन्जॉय केलेली लाईफ. वर्गात तर मी शिकवलेलं आहे, तुम्ही बघितलेलंच आहे. आणि केवळ शिक्षण नाही, वर्गातलं शिक्षण नाही, शिस्त असेल, खेळ असेल, काय असेल, सर्वांगीण माझं वागणं होतं. आणि तुम्ही आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने साथ दिलेली आहे. तुमचीच बॅच नाही, म्हणजे जेव्हा 91ला मी इथून बाहेर पडलो, 92ला तिकडं आलो, तेव्हापासून ते शेवटपर्यंत अगदी तुम्ही कुलप लावण्यापर्यंत शाळेला आठवतंय का? त्यामुळे तुमचे आभार बोलावं तेवढं कमी आहे इथं, म्हणजे सांगू शकत नाही काय काय गोष्टी. ठीक आहे, धन्यवाद. मला दिलेला काय बँड मध्ये असं वाटायचं ते माईकवर गाणं पण म्हणावं. आणि पहिला आता शिक्षक असेल की विद्यार्थ्यांच्यावर स्टेजवर गाणं पण म्हणायला मिळतो. तुम्हाला आहे की कदम सरांनी जे इंग्लिश कारव्यामध्ये शिकवलं त्यानंतर ते इंग्रजीचे शिक्षक राहिले नाहीत. लक्षात, तुम्ही त्यांना इंग्रजीचे शिक्षक म्हणताय. विटा मातामध्ये आणि शिवाजी त्यांना इंग्रजी शिक्षक कुणी पण विद्यार्थ्यांना म्हणून सांगा इंग्रजी त्यांना पटणारच नाही. शिक्षक त्यामुळे इंग्रजी जे तुम्हाला शिकवलं तिथनं पुढे ते दुसरे शिक्षक म्हणून प्रसिद्ध. 2001ला मी लागलो कारव्यामध्ये नोकरीला. 2001 पासून 2008 पर्यंत जे काही माझ्या आयुष्यामध्ये जे विद्यार्थी आहेत ते अतिशय संस्कारी आणि शिक्षकांच्या बद्दल आदर असणारे, शाळेबद्दल आस्था असणारे अशी लोक मला 2008 पर्यंत माझे विद्यार्थी खूप आहेत. आता मात्र ते थोडस कुठेतरी दुरापास्त व्हायला लागलं. कदाचित काळ बदललेला आहे, त्याच्यामुळं सुद्धा किंवा ज्ञानाचा विस्फोट झालेला आहे. त्यामुळं आपलं गुरुबद्दल असणारं जे अटॅचमेंट असेल किंवा त्याला असं शाळेबद्दल असणारे जे काय अटॅचमेंट असेल ती थोडी कमी झालेली असं मला वाटतं. मी एवढ्या वर्ष तिथं 22 वर्ष काम करत असताना मला जे या सर्व लोकांच्या बरोबर काम करायची संधी मिळाली. आज 22 वर्ष मी तिथं काम करतोय की लोक सुद्धा तिथं काम करून गेलेले, पण मी अजून लागल्यापासून मी तिथं आता आहे. काकडे मॅडम आपलं एक नशीब आहे की कारव्याची भुरळ लक्षात ठेवा सर्वच लोकांना पडतं. मग तो गणिताचा शिक्षक असू द्या, इंग्रजीचा शिक्षक असू द्या, तो ड्रॉइंगचा शिक्षक असू द्या, खेळामध्ये कारवेकरांची मुलं मात्र सातत्यानं सर्वच लोकांना पडतं. त्याचं कारण कसं आहे की कारव्याचा जो कामचा स्टाफ होता अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये ती शाळा भरत होती. एक वर्ग इकडे एक वर्ग तिकडे भरत होता. परंतु शिक्षकांचा सुद्धा असणारे जे संस्कार ते अतिशय संस्कारी शिक्षक आम्हाला त्या काळामध्ये लागले. मी अजून आवडून सांगतो की लिगाडी मॅडम असतील, चव्हाण सर असतील, कदम सर असतील, या सर्व लोकांच्यामुळं खऱ्या अर्थानं आम्ही आज शिक्षक झालो किंवा शिक्षक म्हणजे काय हे ह्या लोकांच्याकडून पाहून आम्ही शिकलो. विद्यार्थी सुद्धा आपल्या शिक्षकाचं अनुकरण करत असतात, मुली सुद्धा आपल्या मॅडमचं अनुकरण करत असतात आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकून पुढे त्यांच्या जीवनामध्ये ते यशस्वी व्हायचा प्रयत्न करतात. आम्ही या सहकार्याच्यामुळं काळ बदल आज सरांनी सांगितलं तसं की एवढी मोठी शाळा, परंतु तुमच्याकडं बघितल्यानंतर जी काही शिकवताना शिक्षकाला जी काही प्रेरणा मिळायची ती कुठंतरी थोडीशी आता हरवल्यासारखी वाटते. शाळा सगळं भौतिक सुख सुविधा सगळ्या अतिशय चांगल्या आहेत, परंतु तो जेवढा टॅलेंट होता
जी काय हुशार होती, हुशार मुलं आता आपल्या शाळेकडे थोडीशी कमी झाली. शेवाळीने सांगितलं मगाशी की बाहेरून आलेले जे काही विद्यार्थी असायचे त्यांची 8वी क ची तुकडे असायची. कदाचित त्यांच्यासाठी ते म्हणजे असं वाटत असेल त्यांना की आम्हाला अ मध्ये किंवा ब मध्ये का घेत नव्हतं. अ मध्ये ब मध्ये अ मध्ये ते अगदी पहिली पासून असणारी ती मुलं 10वी अ मध्ये पहिली ते 10वी मध्ये ती एकच बॅच असायची 60, 70, 80 जणांची. आणि मग पाहुणा कोण तर गावात आलेला असेल, मामाकडे शिकायला असेल, हे असेल, ती सगळी ब मध्ये असेल. आणि आमचं कोरेगाव म्हणजे 8वी क 8वी क असायचा, 9वी क असायचा. आणि 10वी मध्ये गेल्यानंतर मात्र आम्ही क आणि ब एकत्र करायचो 10वी ब चं बरोबर. ती त्यावेळची परिस्थिती, एक तुकडे असायचे. आज मात्र अख्ख्या शाळेत जर शोधली तर कोरेगावची 2 किंवा 3 मुलं सापडली. कोरेगावची 2 किंवा 3 मुलं सापडली. तिघांची एक तुकडे असते. बघा चव्हाण सरांचं जो सांगितलं की 10वी म्हटलं की जवळजवळ ती काय 60-65 मुलांचा पट असायचा. त्याच्यामध्ये तुम्ही जरी बघितलं तर 40 एक विद्यार्थी थोरात असायचे. आता अख्ख्या कॅटलॉग मध्ये 4-5 थोरात होते. ती परिस्थिती काय बदलली त्याचं दुसरं एक कारण असं म्हणजे आपल्याला काही शैक्षणिक दर्जा कमी झाला म्हणून नव्हे किंवा तिथं मुलांचे आपले बेशिस्तपणा वाढला किंवा हे वाढला असलं काय नाही. शाळेचं त्याच्यामध्ये एक पहिल्यांदा म्हणजे मध्यवर्ती ठिकाणी आपली शाळा होती. सहज मुलगा घरातून बाहेर पडला तर शाळेत होता. आता शाळा आपली तिथून 1-2 किलोमीटर वरती गेली. त्यामुळं तिथली जी काही मुलं असतील मुले असतील ती तिथं चालत यायसाठी किंवा आता कोरेगावची मी सांगितलं की कोरेगावमध्ये डायरेक्ट बसच गावात येते. त्यामुळं तिथून ती मुलं डायरेक्ट कराडला येते. आणि आता अतिशय म्हणजे आयडी अशी मुलं झालेली जरा सगळं कष्ट घेण्याची प्रवृत्ती नाही. कष्ट घेण्याची प्रवृत्ती नाही त्याच्यामुळं हा परिणाम होतोय. तिथं मुलं आता एवढी मोठी शाळा आहे, मुलं कमी पडतात. माझी तुम्हा सर्वांना एक विनंती आहे की आपण दर वेळेला मी याच्या अगोदर सुद्धा शिक्षक स्वतःसाठी काय नको असतं. जसं की आज तुम्ही शिकून मोठे झाला, तुम्ही चांगल्या हुद्द्यावरती आहात किंवा तुम्ही उत्तम शेतकरी आहात, उत्तम व्यावसायिक आहात. माझ्या विद्यार्थिनी काही गृहिणी असू द्या, त्या वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असतील, तिथं त्यांचा दबदबा असेल काय असेल तर आपण सगळ्यांनी मिळून माझ्या शाळेमध्ये शिकणारे काही गरीब भरपूर मुलं असतात. आज विनायकीने तर तुम्हाला सांगतोय की माझ्या परिस्थितीमुळे मला पुढे शिक्षण घेता आलं. विनायकला मी एक आवाहन करेन की तुझ्या परिस्थितीमुळे तुला शिकता आलं नाही, पण आज तुझ्यासारखे अजून सुद्धा या शाळेमध्ये बरेचसे विद्यार्थी आहेत. तू एखादं शिक्षण पूर्ण कर, तुला त्याच्यासारखं कुठलंही भाग्य लागणार नाही किंवा त्याच्यासारखं समाधान नाही. तो एखादा विद्यार्थी दत्तक घ्यायचा. आणि मला जे काही शिक्षण घेत असताना मला ज्या काही अडचणी आहेत ते मी सगळ्यांचे सोडवू शकत नाही, पण मी एका विद्यार्थ्याला चांगलं शिक्षण मिळवून देऊ शकतो. हे प्रत्येकानं जर एक सामाजिक जबाबदारी म्हणून आपण या समाजाचं या शाळेचं काहीतरी ऋण लागतो देणं लागतो म्हणून जरी प्रयत्न केला तरी सुद्धा लक्षात ठेवा समाज चांगला घडायला मिळाला. मी सांगितलं 2008 पर्यंतचीच मुलं मला संस्कारी जास्त वाटली. त्याचं कारण असं आहे की तुम्हीच परिवर्तन घडवून आणू शकता. आणि तुम्हाला सांगायचा उद्देश असा आहे की आम्ही 1990 ला आम्ही 10वी झाली आमची 90-91.
त्याच्यानंतर आमचे मित्र एक 10-15 वर्षानंतर भेटले. आता कितीतरी वेळेला आमचे असे कोणाकोणी होती की आपण गेट टुगेदर घ्यायचा. त्यातले आमच्या बरोबरचे काही आमचे मित्र मंडळी कोरोनामध्ये गेले किंवा बऱ्याच जणांच्या ते इच्छा अपूर्ण आहे. गेट टुगेदर घेणं सुद्धा एवढी साधी सोपी गोष्ट आहे की एवढ्या जणांनी एकत्र राहणं, तुम्ही एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहणं, भले कधी व्हा. मी काय म्हणतो, तुम्ही आता 1 महिन्यापूर्वी कदाचित तुम्ही सगळे एकमेकांशी बोलला असाल, तुमचा ग्रुप तयार झाला असेल. पण हे फक्त चांगली लोकच करू शकतात, ज्यांच्याकडे चांगले संस्कार आहेत ज्यांच्यावरती, तीच लोक एकत्र येऊ शकतात. मी तुम्हाला आता सांगतो की माझ्या माहितीनुसार 2012 पर्यंतच्या बॅचचे गेट टुगेदर होते. 12च्या पुढं मला नाही वाटत की एवढी लोक एकत्र येतील. 2012 नंतरची मी 90-91चा गेट टुगेदर परवा याला केला. त्याच्यानंतर 91-92च्या बॅचचा झाला. आता होतोय. सगळ्यात अगोदर माझ्या याच्यामध्ये 2008च्या बॅचचा झाला शाळेत. सगळ्यात अगोदर म्हणजे माझ्या आयुष्यातला पहिला माझ्या विद्यार्थ्यांचा गेट टुगेदर कोणता झाला तर 2008च्या बॅचचा झाला. म्हणून मी 2008 डेडलाईन करत नाही. पण मला माहित होतं अगोदर की 2008 पर्यंतच मला ती मुलं चांगली 2009 पासून बऱ्याच वेळेला आगाऊपणा करण्याची किंवा कुणाची शिक्षक काय असतं की नाही ते मला शिकवलं सगळं. नवीन होतं कसं शिकवायचं, कसं पोरांशी राहायचं किंवा कसं बोलायचं, तळमळ काय असते विद्यार्थ्यांच्या बाबतीत, किती वेळ द्यायचा, घरी किती महत्व द्यायचं, शाळेत आल्यानंतर काय व्हायचं, हे जे शिकलो की नाही तुम्ही या सगळ्या स्टाफ पुढे बघू शकता. चव्हाण सरांच्या गाडीवरून कायम मागं बसवून यायचो, चव्हाण सरांचं बोलायचं ऐकायचो, कदम सरांचं ऐकायचो. मला भारी वाटायचं हे सगळं. म्हणजे मी शिक्षक तुमच्यासाठी होतो पण मी खऱ्या अर्थानं विद्यार्थी होतो यांच्यासाठी. त्यामुळं या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज आम्ही सगळी एकत्र आलोय. त्यामुळे त्या सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आता दुसरा मुद्दा म्हणजे एक कला शिक्षक असल्यामुळं मला जेवढे चेहरे दिसले का नाही, जेवढे चेहरे दिसले त्यावेळी मी लगेच असं कल्पनाशक्तीने गेलो आणि त्यावेळी त्याचा इन्शर्ट निघायचा की अर्ध्या चड्डीवर. ती सगळी जी चेहरे आहेत की नाही ते मी बघितलेले, त्या बाबतीत मी भाग्यवान आहे तुमच्यापेक्षा, त्या शिक्षकांच्या बाबतीत. मला सगळं आठवलं सगळं तुमचं. एकदा मला वाटतं तुम्ही 8वीत असाल, मी आलो तेव्हा 8वीत असाल, त्यावेळी नाटक बसवलं होतं. नितीन होता, मला नितीनच आठवतो त्या नाटकातला. त्याला कोणीतरी सांगितलं मी नाटक शिकवतो, कदाचित मीच सांगितलं असं. मग 4-5 नाटककार मंडळी तुमच्या वर्गातली एकत्र आली, आम्ही नाटक बसवलं. एकच प्याला ते नाटक बरं का, एकच प्याला माझा विरोध होता. अरे नका ते घेऊ, तुम्ही शाळेतले आणि सगळी दारू घे म्हणजे कसं नाटक घ्यायचं. पण तुमच्या आता कोण कोण होतं मला आठवत नाही, पण नाही सर तेच म्हणायचं, कारण ते जुल्या आवडायचं ना. मग ते नाटक पाठ करायला सांगितलं. पण ते मागे त्या मंदिरामध्ये तानिमीमध्ये त्याची रिहर्सल घेतली. मला आठवतंय मी ह्या खूप चांगल्या वेगवेगळ्या तुम्ही दिलेल्या प्रसंगामुळे वरचेवर तरुण होतो, भारी होतो. त्या वयात जातो, आज सुद्धा मी त्या वयात गेलो. आणि
त्याचा आनंद घेऊ. मी गाणी शिकवली, भारी गाणी शिकवली. मला आठवत काय जनगण मन असतं, जनगण मन हे स्वर कसे असतात, प्रार्थना शिकवली, वेगवेगळी समूह गीतं बसवलेली आहे. कार्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांनी मला रिस्पॉन्स दिला. मग त्याचे सूर आहेत की समजा दिला, ही कंपन आहेत ना, साची जी कंपन आहेत ना, ही कंपन जी आहेत ना, ती कंपन आपल्या सगळ्यांच्या मध्ये असे मिसळत, ही जी कंपन आहेत ना, ही आपल्या सगळ्यांच्या मध्ये असे मिसळतात. आणि मिसळल्यामुळं समजा चव्हाण सर असतील, चव्हाण सरांच्या व्यक्तिमत्वाचं जे कंपन आहे त्यांचं म्हणजे वलय आहे ना, वलय, हे वलय जे आहे ना, ते वलय तयार होतं त्यांच्या कंपन्यामुळे, त्यांच्या बोलण्यामुळे, त्यांच्या वागण्यामुळे, त्यांच्या दिसण्यामुळे. हे कंपन निर्माण जे होतात ते नाही, त्या कंपन म्हणजे आपलं वातावरण, आणि ते वातावरण आपल्याला बनवलं असतं. आणि ही जी साची कंपन असतील, ची कंपन असतील, ही जी स्वर असतील ना, हे स्वर कुठले आहेत, तर ह्या कंपनातून आमच्या सगळ्या व्यक्तिमत्वातून निर्माण झालेली कंपन आहे. आणि ह्या सगळ्या निर्माण झालेल्या कंपन म्हणजे एक वातावरण आहे. आणि या वातावरणामध्ये आपण सगळी एकत्र मिसळून गेलो. आणि हेच वातावरण आज तुम्ही सगळ्यांनी आम्हाला पुन्हा नंतर दिलं, मला दिलं, अक्षरशः भारावून गेलं. खूप बरं. सगळ्या या तुमच्या बॅचचं त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे. तुम्ही आम्हाला खूप चांगले क्षण दिले, आणि हे क्षण आम्हाला आमच्या आयुष्यावर पुरतात. हे काय संपत नाही, कारण ते क्षण असतील, ते नाटक बसवलेले असतील किंवा गाणी बसवलेली असतील, चित्र सांगितलेली असतील, तुम्हाला छड्या दिल्या असतील, तुम्हाला शिक्षा दिल्या असतील, हे काय क्षण संपलेले आहेत का? हे बांधून ठेवलेले, हे तुमच्या आयुष्यामध्ये बांधून ठेवलेले. हे क्षण कधी निसटणार नाही याची गॅरंटी मी पहिले नव्हतो तुम्हाला. त्याला शिक्षक म्हणून मला तुम्ही विसरून द्या, शक्यच नाही होत नाही. तुम्ही विसरायचा प्रयत्न केला ना तरी नाही होणार. हे काय आहे, हे बंधनच आहे ना. तर हे बंधन आयुष्यभर आपण कार्यरत ठेवणार आहोत. या सगळ्या गोष्टी आपण बांधून ठेवणार आहोत. आणि या बंधनात हे बंधन आपण अजून गच्च करण्यासाठी हा कार्यक्रम घेतला. असेच अजून कार्यक्रम घ्याल याची खात्री आहे मला. हे सगळं तुम्हाला थोडंसं वेगळं पद्धतीने मी तुम्हाला सांगतो, एवढं सांगून आणि तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. आणि माझे गुरुवर्य सगळे शिक्षक स्टाफ त्यांनी मला शिक्षक बनवलं, यांचंही आभार व्यक्त करून मी माझे 2 शब्द संपवतो. शिक्षकांचं सर्वांना असं वाटत होतं की संपूच नाही, पण आपल्याला वेळेचं बंधन आहे. आता आम्हाला शाळा सोडून 18 वर्ष झाले. 18 वर्षानंतर आजचा दिवस असं होतं की डोक्यात असं विचार जे आता चालू असतो प्रत्येकाचं बाहेर एकदम ब्लँक झालं. म्हणजे शाळेत होतं तसं सर्व ते विचार पुन्हा अजून लोकांना यायचं होतं, पण कार्यक्रम जरा लवकर झाल्यामुळं अरेंज करा. जसं सर्व तसं आपण दिवाळीनंतर एक मोठा कार्यक्रम घेऊ. तुम्ही पण वेळ द्या तसा दिवसभरात थोडंसं. आणि काय असं थकवा वगैरे कुणाला आलाच नाही, पण वेळेचं बंधन असल्यामुळं हे झालं. आता सुरू म्हणले तसे मॅडम शाळेची वस्तू झालेलीच आहे की काय होते दुर्दैवानं अनेकांना मुलं झाले. प्रत्येकाला वाटतं की टायर सुटफुट वाटून माझं पोरगं इंग्लिश मिडियमला जातंय, मी ते हुशार आहे. म्हणजे वस्तुस्थिती आहे अशी. आणि त्याला काही येत नाही, आईवडिलांना पण काही इंग्लिश येतच नाही. ते पाहुणे पण सांगायला इंग्लिश मिडियमला जाते. आणि प्रत्येकाने कराडचं अंतर झालं 4 किलोमीटर. मी एका ठिकाणी शहरात करायला गेलो होतो. त्या शाळेचं संस्थापक पैसे ऍडव्हर्टाईज करायचं, त्याला फक्त ते झाकपाक दाखवायचं. म्हणजे शिक्षक वगैरे बोला, शिक्षकांची अशा अवस्था होती की नुसती ग्रॅज्युएशन झाले शिक्षक
पण दुर्दैव असं होतं की तिथं 1200पेक्षा जास्त पटसंख्या होती. आज ते फॉर्च्युनर नाव फॉर्च्युनर नेमते. पण आपली गुणवत्ता एवढी चांगली शिक्षण आहे, पण आपलेच विद्यार्थी आता पालक जे झाले ते गावाला तयार नाही. तर तुम्ही आता सूर्य सरांची सर्वांचा संपर्क आहे, तुम्ही जर लक्ष घातलं थोडं आणि सगळ्यांनी केलं, जे माझे विद्यार्थी त्यांच्या करा संघ करा आणि त्यांना जरी केलं आणि कारवे कोरेगावच्या असतील तर ते पुन्हा वाढायला लागेल. शाळेतच कार्यक्रम आयोजित करा. बऱ्यापैकी सर्वांचे नंबर आहेत, सूर्य सरांचा बऱ्यापैकी सर्वांशी कॉन्टॅक्ट असतो. ते झालं तर होऊ शकतं. आणि वस्तू ते आहे, एकदा पहिलं तुम्ही शाळेत होतो आम्ही, मला ते पालकांना उल्लेख करा, तुम्ही सांगितलं महाराज ते पाल्यासाठीच महाराज, म्हणजे त्यावेळेला घरी सांगायला तर भीती वाटायची, कारण की घरी सांगितलं घरची याच्यामध्ये अजून मार. आता अशी वस्तू झाल्या की ती मारला म्हणून पालक देतात, का मारलं तुम्ही. आणि 2-3 वेळा सूर्य सरांनी मला एकदा सांगितलं होतं, किस्सा झाला. आणि ते आमचं पालक त्याने गोड काढली शिक्षा केली होती. त्याचा पालक तो शाळेत सांगायचं प्रॉब्लेम तिथे गेला. ते एक राजकीय होतं, सरांचं मला फोन म्हणजे असं झालंय आणि त्याचा एक तालुक्यात शीत होता. ती माझ्या ओळखीची होती बातमीच्या मुळे. त्याला म्हणलं असं ते कार्यकर्ता आहे ते असं शाळेत चुकतेचे आहे तुला सांग. दुर्दैवाने ते तालुक्यात आत्ताच 1 वर्ष झालं झालं त्यांनी सांगितल्यानंतर ते गेले. पण ही वस्तुस्थिती आता निर्माण झाली आणि ही तर वस्तुस्थिती आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षकांचं नातं होतं बरोबर. तर म्हणजे 2008 नंतर संपण्याच्या अवस्थेकडेच निघालेले आहे. कारण त्याला जबाबदार पालक म्हणून जे आता आम्हीच निर्माण झालो ते लोक पण जबाबदार आहेत. कारण की आज ग्लोबल वॉर्मिंग झालं आणि जागतिकीकरणामुळे जे हायपाय आपण म्हणतो घरातून झालं, पण त्याचं तोटे आता भविष्यात दिसायला आलं. तर जेवढं तुम्ही बरोबरून बोला, तुम्हाला भेटल्यानंतर जो आनंद आम्हाला झाला कदाचित इथून पुढं होईल करण्याची शाश्वती नाही, पण तुम्हाला भेटून खरोखर खूपच आनंद झाला. दिवाळीनंतर एक आम्हाला वेळ द्या, चांगला कार्यक्रम आपण अजून करू. बरेच विद्यार्थी म्हणले दिवाळीत आपण जेव शिकलेले नाही, ते 50-60 आहेत, अजून 50-60. म्हणजे दिवाळीला सुट्टीला आल्यानंतर आपण एक मोठं कार्यक्रम करू. तुम्ही या ठिकाणी सर्वजण आलात आणि खूपच भरभरून बोलात आणि आम्हालाही त्या दिवशी घेऊन गेलं. आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो. आणि यानंतर एक फोटो घेऊन स्नेहभोजनाचा कार्यक्रम झालंय आपलं. म्हणजे आपण साधारण 12-13 शिक्षकांशी कॉन्टॅक्ट केला होता आणि एक्झॅक्टली 10 आले आणि 2 मामा आले. असं 12चं टार्गेट अचीव्ह झाले. त्यामुळं निश्चितपणे हा कार्यक्रम सक्सेसफुल झाला असं मला वाटतंय. आता बऱ्याच लोकांना अजून भरभरून बोलायचं होतं आता, आणि काही लोकांना ऍक्च्युली बोलायचंच नव्हतं. त्याचं मग हरुणला मी सांगितलं, मी त्यांना बोलतं करतो, मी प्रस्तावना मांडतो आणि ओळीनं आपण सगळ्यांचं मनोगत घेऊ. त्याच्यामुळं सगळेजण इथं जे उपस्थित आहेत ते इथं येऊन गेलेले आहेत आणि बोललेले आहेत. त्यांचं जरी मनामध्ये धाकधूक होती की काय बोलू कसं बोलू, पण हा बोलतोय म्हणजे मी का नाही, या उद्देशानं सगळेजण बोलून गेलेले आहेत. आता सगळ्यात शेवटी 1 मिनिटामध्ये मी संपवतो. जो किस्सा घडला होता तो सांगतो. मी सकाळी फाईल उघडली, शाळेची फाईल, आणि त्याच्यामध्ये माझे मार्क लिस्ट होते. त्याच्यामध्ये शाळेतली 2 सर्टिफिकेट होते. त्या 2 सर्टिफिकेट बद्दल सांगतो की दरवर्षी 10वी मध्ये आदर्श विद्यार्थी आणि आदर्श विद्यार्थिनी हे 2 पुरस्कार दिले जातात. आणि याच्यामध्ये आमच्या तुकडीमध्ये मुलींमध्ये आदर्श विद्यार्थिनी डिक्लेअर झाली. आणि सूर्यवंशी सरांनी सांगितलं तू राखीव खेळाडू आहेस. कशासाठी? आदर्श विद्यार्थीसाठी. आणि ब मधला एक आदर्श विद्यार्थी इथं आहे पण मी नाव नाही घेणार, त्याला डिक्लेअर झालेला आहे. सूर्यवंशी सरांनी सांगितलं तुला काही मिळणार नाही. सर नो प्रॉब्लेम म्हणलं, काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही द्या त्याला. आणि नेमकं त्याच दिवशी भांडणं झाली, किस्सा झाला. आणि त्याच्यामुळं सर म्हणले की तू आता तिथं जाऊन बस स्टेजवर, तुझं नाव लिहिलं जाणार आहे त्याच्यामध्ये. हा एक किस्सा तेव्हा घडला होता. दुसरा किस्सा खेळातलं, मला अजून एक सर्टिफिकेट त्या फाईलला होतं, त्याच्यावरूनचा दुसरा किस्सा सांगतो.
जस्ट एका मिनिटात. सूर्यवंशी सर आहेत. मी असंच तिथं उंच उड्याचा खेळ चालू होता. सूर्यवंशी सर म्हणले मारणार का उडी? म्हणलं सर मला काही जमणार नाही, बघूया ट्राय करूया. तर तिथं आम्ही उडी मारली मी आणि लकीली त्याच्यामध्ये दुसरा नंबर माझा आला. त्याच्यामुळे ते एक सर्टिफिकेट फाईलला होतं. आणि सगळ्यात शेवटी सांगतो की चव्हाण सरांनी इथं नमूद केलं की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक टर्निंग पॉईंट असतो, बरोबर. म्हणजे प्रत्येकाच्या व्यवसायामध्ये सुद्धा आता विनायक की त्यानं कसं टर्न घेतला, तसं माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट चव्हाण सर होते आणि तो 9वी मध्ये घडला. म्हणजे मला अभ्यासाची सवय नव्हती, पण चव्हाण सरांनी भूमिती हा विषयामध्ये एवढी आवड तयार केली, मी तासनतास गणित सोडवायला लागलो आणि त्याच्यामुळे माझा स्टॅमिना वाढला अभ्यासाचा. आणि इतर विषयांमध्ये कसं तरी पास होऊन गणितामध्ये थोडीशी चांगले मार्क्स पडून प्रगती केली. सहज आकडेवारी म्हणून सांगतो की 5वीला मला 48% होते आणि समाजशास्त्रामध्ये 30 पडलेले प्लस आधी 5 असं रेड पेन लिहिलंय तिथं. आज मी सकाळी बघितलं. 6वीला 55%, 7वीला 48%, 8वीला 55% आणि साधारण आमच्या वर्गामध्ये अ तुकडीमध्ये मी बघितलं 6वी मध्ये माझा 20 नंबर होता आणि म्हणजे मुलांमध्ये पहिला, म्हणजे 19 मुलीच होत्या पुढे. 7वी मध्ये नंबरच नाहीये. 8वी मध्ये परत 20वा नंबर आहे माझा आणि 9वी मध्ये 9वा मी आलो. म्हणजे 8 मुलीवरती 8 मुली होत्याच. आणि त्याच्यानंतर 10वी मध्ये 64, 11वी 55, परत 12वी 62, परत 68 SY मध्ये 81 आणि TY मध्ये 91 असे फायनल इयरला फर्स्ट मी आलो. आणि पुढं आपल्याला माहितीच आहे, मग सांगितलं. तर अशा पद्धतीनं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कोणतरी टर्निंग पॉईंट असतं. तसं माझ्या आयुष्यामध्ये भूमिती हा विषय टर्निंग पॉईंट राहिला आणि त्या एका विषयामुळं म्हणजे एका विषयाची कुठल्याही तुमच्या आवड तयार झाली तर तुम्ही पूर्ण तुमचं आयुष्य यू टर्नमध्ये व्यवस्थित तुम्ही अचीव करू शकता. तेवढंच मी सांगून आता सगळ्यांना पुस्तक पण लागलेली आहे आणि वेळ पण झालेला आहे. त्याच्यामुळं वेळेच्या अभावामुळे बऱ्याच लोकांना डिटेलमध्ये आपलं मनोगत व्यक्त करता नाही आलं. तरी पण नेक्स्ट टाइम ज्यावेळी दिवाळीमध्ये किंवा पुढची तारीख ठरेल त्यावेळी सगळी लोक तयारी करून येतील आणि आपण सकाळ ते संध्याकाळ या दिवसभर प्रोग्राम ठेवू म्हणजे तुम्हालाही भरभरून बोलता येईल. इकडच्या यांनी 2-3 मिनिटांमध्ये संपवलं तसं तुम्हालाही भरभरून बोलता येईल. आपण सकाळी 11 ते 2 आम्ही बोलू, तुम्ही 3 ते 6 बोला. अशा पद्धतीनं प्रोग्राम ठेवू आणि आपण सर्वजण जमला त्याबद्दल मी सर्व शिक्षकांचे सर्व मित्रांचे मी आभार मानतो आणि हा कार्यक्रम इथं संपला असं जाहीर करतो. खाली जेवणाची व्यवस्था केलेली आहे तर आपण जेवल्याशिवाय जाऊ नये. जेवताना गप्पा होतील, फोटो पण होईल आणि जेवण.